गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. मी अक्षय गवांदे आपल्या सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करतो. MCRच्या पेपरला 2 ते 3 दिवस राहिलेत आणि तुम्ही जो आता अभ्यास करताय खूप सारा, त्यामुळे तुमच्या मनात अशी सिच्युएशन सध्या असेल की मी आता वाचावं काय, काय वाचायला नाही पाहिजे, कोणते कोणते विषय कम्प्लीट करावे, तसंच पेपरला गेल्यानंतर मी जे वाचतंय ते येईल का नाही, पेपर सोपा जाईल की नाही, किंवा रात्री जरी झोपलं तरी झोपेमध्ये इतका अभ्यास झालेला असतो की प्रश्न, क्वेश्चन आणि आन्सर याचं खूप सारी म्हणजे काय चाललंय काय कळत नसतं, पण डोक्यात विचार चाललेले असतात. अशाच सिच्युएशन मध्ये जर तुम्ही माइंड कूल सेटने जरा जो काय अभ्यास चाललाय तो चालू ठेवायचा आहे. ओके, तो अभ्यास कसा करायचा किंवा काय काय वाचायचं किंवा टेस्टचे क्वेश्चन कसं काय, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण स्ट्रॅटेजी जी आहे तर ते शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये घेणार आहोत, तर त्यावेळेस तिथे बघून घ्यायचंय. आता आपण काय करतो ह्या लेक्चरमध्ये मेनली फुल लेंथ जे टेस्ट अनालिसिस मध्ये PYQ जे आहेत आपले, की जे मागच्या वेळेस मिनिमम एक एक क्वेश्चन ज्या पॉईंटवर आलेला आहे, तर असे टॉपिक घेणार आहोत. ठीक आहे. आता अभ्यास तर तुमचा झालाय, ठीक आहे, ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केलाय तर त्यांच्यासाठी त्यांनी कन्सेप्ट समजून घेतल्यात, जिथे रट्टा मारायचा त्या व्हॅल्यू पाठ केल्यात, सर्व काही ट्रिक ध्यानात ठेवल्यात, तर तुमचा स्कोअर नक्कीच चांगला येणार आहे. पण याचबरोबर आता जो अभ्यास केला इथपर्यंत एवढा सारा, तुम्ही 5-6 महिने किंवा काही जण वर्षभर अभ्यास करत असतील, हा अभ्यास तर महत्वाचा आहेच, पण त्याचबरोबर तुम्ही 2 तासामध्ये, त्या 2 तासामध्ये पेपरच्या दिवशी कसा पेपर टॅकल करताय, सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होत आहे की नाही, यावरती तुमचं सगळा स्कोअर डिपेंड असतो. कारण अभ्यास एवढंच महत्व त्या 2 तासालाही आहे. कारण तुम्ही एखाद्या वेळेस अभ्यास थोडा कमी पण असला, पण तिथे तुमची जर स्ट्रॅटेजी, तुमची इम्प्लिमेंटेशन चांगलं झालं 2 तासामध्ये, तर चांगला स्कोअर येऊन जातो. त्यामुळे आपण शेवटला ते 15-20 मिनिटं त्याबद्दल सगळं बघूया. आता आपण टेस्ट मधले जे अनालिसिस आहेत, मेन मेन क्वेश्चन ते बघू. त्याआधी हे जे काय आपलं शेड्यूल आहे किंवा मग OMR शीट कशी फिल करायची किंवा मग इन्स्ट्रक्शन काय काय आहे, तर काय सोबत न्यायचं, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण शेवटला बघूया. आता पहिलं प्रेसिजन फार्मिंग मधला हा क्वेश्चन आहे. प्रेसिजन फार्मिंग बद्दल तर मध्ये जे काय तुमचे टॉपिक आहेत ते सरांनी डिटेलमध्ये घेतलेत. आपण फक्त तुमची एक रिव्हिजन झाली पाहिजे, कारण आता एवढा वेळही नाही की डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करत बसाल. तसं बघितलं तर एक एक तास आपण, अर्धा एक एक तास किंवा दीड दीड 2-2 लेक्चर पण एका मेन मेन टॉपिक वरती घेतलेलं आहे आपलं डिटेल. ठीक आहे. तर बघा आता फुल फॉर्म ऑफ GIS चा फुल फॉर्म काय, जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. आता GIS कशाच्या रिलेटेड स्टडी करतं, डाटा असेल, सॉफ्टवेअर असेल, इन्फॉर्मेशन असेल, GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. ओके, हे ध्यानात ठेवायचं आहे. ING नुसतं ग्लोबल पोझिशन सिस्टीम जरी असलं तरी पण तुमचं चूक असतं, कारण तिथे जे ऑप्शन असतात ते सिमिलर असतात. त्यामुळे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असंच तो ऑप्शन पाहिजे. त्यानंतर VRT व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी, जी फर्टिलायझर ऍप्लिकेशन रिलेटेड आहे, किंवा न्यूट्रिएंट प्लांट मध्ये किती, त्यासाठी LCC लीफ कलर चार्ट. त्यानंतर SPADM सॉइल प्लांट अनालिसिस डेव्हलपमेंट मीटर. SPADM म्हणजे सॉइल प्लांट अनालिसिस डेव्हलपमेंट मीटर. LLL म्हणजे काय, लेझर लॅब लेवलर. त्यानंतर GUI महत्वाचा आहे हा, ग्राफिकल यूज इंटरफेस. ग्राफिकल यूज इंटरफेस. SSNM म्हणजे काय, साइट स्पेसिफिक न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. साइट स्पेसिफिक न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. त्यानंतर RDBMS म्हणजे रिलेशनल डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. ओके, रिलेशनल डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आणि STCR हे सगळ्यांनाच माहिती, सॉइल टेस्ट क्रॉप रिस्पॉन्स. असे तुम्ही जर PYQ बघितले, त्यामध्ये एक एक दरवर्षी एक एक तरी हा शॉर्ट फॉर्म विचारलेला आहे आणि त्याचं लॉंग फॉर्म आपल्याला आन्सर मध्ये विचारलेलं आहे. तर एवढे महत्वाचे आहेत. याचबरोबर जे काही तुम्ही जर वाचले प्रिपरेशन मध्ये, ते रिव्हिजन देऊन घ्या, त्यातला एखादा महत्वाचा बीट आपल्याला पडू शकतो. ठीक आहे. आता त्यानंतर हा क्वेश्चन, अवेलेबल वॉटर हेल्ड इन बिटवीन. आता ऍग्रोनॉमी मध्ये, इरिगेशन मध्ये किंवा सॉइल मध्ये पण आपल्याला ह्या क्वेश्चन वरती बघायला भेटतं. आणि एक किमान एक क्वेश्चन ते 1 ते 2 क्वेश्चन याच्यावरती MCR मध्ये बघायला मिळतात. अवेलेबल वॉटर हेल्ड बिटवीन द फील्ड कॅपॅसिटी टू विल्टिंग पॉइंट, ही त्याचा आन्सर आहे. मग आपण डिटेलमध्ये त्याबद्दल बघूया. बघा आता, ग्रॅव्हिटेशनल वॉटर, क्लासिफिकेशन ऑफ सॉइल वॉटर. तर फिजिकल क्लासिफिकेशन बघतोय, त्यातलं ग्रॅव्हिटेशनल वॉटर. ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणजे काय, तो ऑक्युपाय द लार्जर सॉइल पोर, मॅक्रोपोर, दॅट इज हेल्ड अँड मूव डाऊन रेडिली अंडर द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे काय होतं, मॅक्रोपोर आणि मायक्रोपोर. मॅक्रो म्हणजे काय आणि मायक्रो म्हणजे काय. ठीक आहे. तर 0.06 पेक्षा मोठे जे असतात ते असतात आपले मॅक्रोपोर, आणि त्यापेक्षा कमी जे असतात ते असतात मायक्रोपोर. मग मॅक्रोपोर पाण्याने भरलेले असतात, आणि जेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतं, आपली कोणती गोष्ट जशी खालच्या दिशेने प्रवाह जाते, तसं पाणी पण खालच्या दिशेनेच जातं. मग याला म्हणतात ग्रॅव्हिटेशनल वॉटर. जे फ्रीली ड्रेन होत असतं, त्यामुळे त्याला ड्रेनेज वॉटर पण म्हणतात. आणि पाण्याबरोबर फक्त पाणीच जाणार आहे का, जास्त जर आपण जमिनीला पाणी दिलं, त्याबरोबर न्यूट्रिएंटची पण लिचिंग होत असते. ठीक आहे. आणि यावेळेस टेन्शन किती असतं मग,
तर ते असतं झिरो. ग्रॅव्हिटेशनल वॉटरला टेन्शन आहे का काही, कारण मॅक्रो आणि मायक्रो पोर पूर्णपणे पाण्याने भरलेलं आहे, तर त्यावेळेस टेन्शन असतं झिरो किंवा लेस दॅन 1/3 बार. मग आपल्याला एक तर डेफिनेशन विचारली जाईल किंवा टेन्शन विचारलं जाईल. ठीक आहे, समजतं का इथपर्यंत? कमेंट करा, घाई होत नाही ना? तुमचं डिटेलमध्ये घेतलंय, ही फक्त रिव्हिजन चाललेली आहे. ठीक आहे, जर समजलं नाही तर कमेंट मध्ये विचारा तसं. त्यानंतर आता फील्ड कॅपॅसिटी. फील्ड कॅपॅसिटी म्हणजे काय? वॉटर हेल्ड इन द मॅक्रोपोर मूव डाऊन. पहिलं जे पाणी मॅक्रोपोर मधलं होतं ते निघून गेलं, त्यानंतर वॉटर हेल्ड इन द मायक्रोपोर रिमेन अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथे प्रेझेंट असताना पण काय होतं, पाणी हे मायक्रोपोरनी धरून ठेवलेलं असतं, त्याला म्हणतात फील्ड कॅपॅसिटी. आता फील्ड कॅपॅसिटी अप्पर लिमिट वॉटर अवेलेबिलिटी. आपण माहितलं ग्रॅव्हिटेशनल वॉटर हे प्लांटला अवेलेबल होत नाही. अप्पर लिमिट कोणतं आहे मग? फील्ड कॅपॅसिटी, म्हणजे मायक्रोपोर मधलं पाणी अवेलेबल होतं. आणि यावेळेस एनर्जी स्टेटस किंवा प्रेशर किती असतो? -0.1 टू -0.33 बार्स, म्हणजे 1/3. ठीक आहे, त्यानंतर आता परमनंट विल्टिंग पॉईंट. परमनंट विल्टिंग पॉईंट ऍट विच कंडिशन प्लांट विल्टिंग झालेले असते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला झाडाची पानं तर गळत नाही, पण पिवळी पडायला लागलेली असतात. अशा वेळेस काय होतं? प्लांट विल्ट होतं, बट डू नॉट डाय अँड प्लांट रिकवर इफ वॉटर इज अप्लाइड. म्हणजे फक्त विल्टिंग कंडिशन बघायला भेटते, पण जर आपण वॉटर अप्लाय केलं तर त्यावेळेस ते झाड परत रिकवर होत असतं. मग सनफ्लावर ही इंडिकेटर प्लांट आहे, हा प्रश्न विचारून झालेला आहे एमसीआर ला. आणि त्यावेळेस सॉइल मॉइश्चर किती असतं? -15 बार्स. त्यानंतर हे लोअर लिमिट आहे. परमनंट विल्टिंग पॉईंट काय आहे? वॉटर अवेलेबिलिटीचं लोअर लिमिट आहे. म्हणजेच फील्ड कॅपॅसिटी टू परमनंट विल्टिंग पॉईंट एवढंच पाणी फक्त काय असतं? अवेलेबल असतं प्लांटसाठी. त्याच्यानंतरचं आणि त्याच्यावरचं पाणी अवेलेबल होत नाही. आणि त्याच्या पुढची कंडिशन असते अल्टिमेट विल्टिंग पॉईंट. अशा वेळेस प्लांट डाय झालेला असतं आणि जरी पाणी दिलं तरी रिकवर होत नाही. ती कंडिशन कोणती आहे? अल्टिमेट विल्टिंग पॉईंट, जे -60 बार. ध्यानात ठेवा, -60 बार. हे प्रेशर आपल्याला ध्यानात ठेवायचे. त्यानंतर पुढे कॅपिलरी वॉटर. कॅपिलरी वॉटर इज हेल्ड इन द मायक्रोपोर ऑफ द सॉइल. म्हणजेच कॅपिलरी पोर मध्ये जे पाणी प्रेझेंट असतं तर ते असतं कॅपिलरी वॉटर. मग कॅपिलरी वॉटर कुठपासून कुठपर्यंत प्रेझेंट असतं? तर कॅपिलरी वॉटर ही फील्ड कॅपॅसिटी -1/3 बार पासून तर हायग्रोस्कोपिक कोएफिशियंट -31 बार पर्यंत. -1/3 पासून तर -31 पर्यंत जे पाणी प्रेझेंट असतं त्याला कॅपिलरी म्हणतात. त्याच्यात दोन पार्ट पडतात. ओके, आउटर कॅपिलरी आणि इनर कॅपिलरी. आउटर कॅपिलरी म्हणजे काय? सॉइल पार्टिकलच्या वरच्या बाजूने जे पाणी प्रेझेंट असतं त्याला म्हणतात आउटर कॅपिलरी, आणि त्याच्या आतल्या बाजूने जे असतं ते इनर कॅपिलरी असतं. ठीक आहे, मग रूट जे आहे तर ते मेनली कोणतं पाणी घेणार आहे? आउटर कॅपिलरी, कारण का ते इझिली अवेलेबल होतं. सॉइल पार्टिकलच्या सगळ्यात वरच्या बाजूला ते पाणी असतं, त्यामुळं ते -1/3 पासून म्हणजे फील्ड कॅपॅसिटी पासून -15 पर्यंत, म्हणजे परमनंट विल्टिंग पॉईंट पर्यंत जे पाणी असतं तेच झाडाला अवेलेबल होतं, म्हणून त्याला अवेलेबल वॉटर म्हणतात. आणि इनर कॅपिलरी वॉटर हे असं पाणी असतं का जे आतल्या बाजूनी सॉइलनी पॅक घट्ट धरून ठेवलेलं असतं. ते -15 पासून -31 बार पर्यंत असतं, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? अनअवेलेबल वॉटर म्हणतात. आउटर कॅपिलरी कळालं, -15 पर्यंत असतं, आणि -15 पासून -31 पर्यंत इनर कॅपिलरी असतं जे अनअवेलेबल असतं. हायग्रोस्कोपिक वॉटर. हायग्रोस्कोपिक वॉटर दॅट इज हेल्ड टाइटली ऑन द सरफेस ऑफ सॉइल कॉलाइड. ओके, पॅक धरून ठेवलेलं असतं जे पाणी टाइटली, त्याला म्हणतात हायग्रोस्कोपिक वॉटर, जे पण झाडासाठी उपयोगी नाही. ही इट इज इसेन्शियली नॉन लिक्विड असतं, त्यानंतर बायोलॉजिकली इनॅक्टिव्ह असते, आणि मेनली ते व्हेपर फॉर्म मध्ये असतं. कोणत्या फॉर्म मध्ये? बाष्पाच्या स्वरूपात जे पाणी असतं. मग आपल्याला जर कीवर्ड किंवा डेफिनेशन विचारून झाली एमसीआर ला, हायग्रोस्कोपिक वॉटर बद्दल विचारलं तर काय विचारलं जाईल? की जे वॉटर टाइटली बाउंड केलेलं असतं सॉइल कॉलरच्या बाजूनी, आणि जे व्हेपर फॉर्म मध्ये असतं त्याला काय म्हणतात? हायग्रोस्कोपिक वॉटर. आणि हायग्रोस्कोपिक वॉटरचं टेन्शन किती असतंय? -31 पासून तर -10,000 बार पर्यंत. -31 पासून -10,000 बार पर्यंत. मग आता पिक्चर फॉर्म मध्ये बघितलं तर काय सांगितलंय? पहिलं ग्रॅव्हिटेशनल वॉटर असतंय, ज्याच्यात मॅक्रोपोर पाण्याने भरलेलं आहे, ते ड्रेन आउट होणार आहे. त्यानंतर फील्ड कॅपॅसिटी कंडिशन येणार आहे, जी -1/3 बारला येते. त्यानंतर -1/3 पासून -15 बार पर्यंत जे पाणी असतं ते असतं अवेलेबल, म्हणजेच आउटर कॅपिलरी वॉटर. त्यानंतर जी कंडिशन येते ती हायग्रोस्कोपिक वॉटर, -31 बार पर्यंत, जिथं वॉटर हेल्ड टाइटली ऑन द सरफेस ऑफ सॉइल इन व्हेपर फॉर्म मध्ये प्रेझेंट असतं. आणि त्यानंतर मग कोणती कंडिशन येते? परमनंट विल्टिंग पॉईंट -16 बारला. ठीक आहे, आपण हे चार्ट मध्ये परत टेन्शन सगळे बघणार आहोत. बघा आता इथं
सॅच्युरेटेड सॉइल मध्ये काय सांगितलं, ऍटमॉस्फिअर 0.001, त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल मध्ये 0 ऑर लेस दॅन 1/3, जे आपण घेतलंय त्याच फक्त इकडे चार्ट फॉर्म मध्ये. फील्ड कॅपॅसिटी 1/3 ऍटमॉस्फिअर, कॅपिलरी किती 1/3 to 31 ऍटमॉस्फिअर टेन्शन, त्यानंतर विल्टिंग पॉइंट 15 ऍटमॉस्फिअर, हायग्रोस्कोपी 31, आणि त्यानंतर ओव्हन ड्राय सॉइल जे असते तर 10,000 ऍटमॉस्फिअर. त्याच्याही पुढे येतं, जर आपल्याला पीएफ विचारला, ओके, ह्या वॉटरचा पीएफ विचारला म्हणजे पोटेन्शियल फोर्स, कारण आतापर्यंत ह्या व्हॅल्यू येऊन गेल्यात. जर बाय चान्स हा प्रश्न विचारला तर आपल्या हातचे मार्क जायला नको, त्यामुळे पीएफ पण पाठ ठेवा. तर बघा, सॅच्युरेटेड सॉइल 0 पीएफ पोटेन्शियल फोर्स, त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल लेस दॅन 2.54, फील्ड कॅपॅसिटीचा किती असतो तर 2.54. त्यानंतर कॅपिलरी वॉटर प्रेझेंट असतं 2.54 to 4.15, आणि आपलं जे विल्टिंग पॉइंट आहे, विल्टिंग पॉइंट 4.20, ओके 4.20, म्हणजे वॉटर अनअवेलेबल कधीपासून होतं तर टेन्शन 15च्या पुढे आणि 4.20च्या पुढे पीएफ जर गेला तर त्यावेळेस वॉटर अनअवेलेबल होऊन जातं प्लांटला. त्यानंतर हायग्रोस्कोपिक कोएफिशियंट 4.50 आणि ओव्हन ड्राय सॉइलचं 7. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या जर नसेल तुमच्याकडे तर, नोट्स मध्ये वाचला असाल तर चांगलंच आहे. ठीक आहे, परत एकदा फक्त रिव्हिजन करून जा एवढ्या पॉइंटला. आता बघा, द पॅरासाइटिक वीड विचारलंय टोबॅकोचं कोणतं आहे, तर त्याचं उत्तर आहे ओरोबनची. पॅरासाइटिक वीड ऑफ टोबॅको ओरोबनची. त्यानंतर मग याच्यातलं आता पॅरासाइटिक वीड जसं असतंय तसं आपण बघा, आपल्यावरती ब्लड वरती काय होतंय तर मच्छर राहतात, जे आपल्या ब्लड वरती अवलंबून, त्याला आपण काय म्हणतो पॅरासाइटिक. तसेच क्रॉप वरती जे काही डिपेंड असतात, न्यूट्रिशन त्याचं डिराईव्ह करतात, त्याला आपण म्हणतो पॅरासाइटिक वीड. त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये काय होतंय तर डिक्रीज होतंय. मग असे कोणते कोणते वीड आहे पॅरासाइटिक वीड, लुसन मधलं कस्कुटा स्पेसिस. मग पॅरासाइटिक वीड कोणते तर टोटल किंवा होलो स्टेम पॅरासाइट, ज्याचं एक्झाम्पल काय येतं डॉडर किंवा कस्कुटा स्पेसिस. तुम्ही अमरवेल बघितलाय, कशामध्ये बघितलाय हा तर लुसन किंवा ओनियन, घासाच्या वाफ्यामध्ये किंवा कांद्याच्या वाफ्यामध्ये आपण, किंवा कॅरेट, चिली, सोयाबीन, पण मेनली लुसन आणि ओनियन मध्ये आपल्याला काय बघायला भेटतं डॉडर किंवा कस्कुटा स्पेसिस. त्यानंतर सेमी किंवा पार्शियल स्टेम पॅरासाइट, ज्याचं एक्झाम्पल आहे लॉरेन्थस, ज्याचं सायंटिफिक नेम डॉन्ड्रोथिया स्पेसिस. आणि तुम्ही आंब्यावरती जर असा आंब्याचा पाला सोडून जे दुसरी प्लांट आपल्याला बघायला भेटतं जे उगलेलं असतं स्टेम वरती, ते असते लॉरेन्थस स्पेसिस, ओके, म्हणजे डेंड्रोथिया, ज्याला आपण बांडगुळ पण म्हणतो. मग हे कशावर बघायला भेटतं मँगो, टी किंवा प्लांटेशन आणि फ्रूट क्रॉप वरती, पण मेनली मँगो वरती. हे झाले स्टेम पॅरासाइट. आता फक्त रूट पॅरासाइट बघायचे आपल्याला, टोटल किंवा होलो रूट पॅरासाइट. तर याचं एक्झाम्पल आहे ब्रूमरेप किंवा ओरोबनची स्पेसिस. आपल्याला टोबॅको मध्ये अशा प्रकारचे जे वीड बघायला भेटतात ते असतात ओरोबनची किंवा ब्रूमरेप, जे टोबॅको, टोमॅटो, पोटॅटो याच्यात बघायला भेटतात. म्हणजे टोबॅको मध्ये प्रायमरली किंवा मेजरली कोणतं वीड आढळतं पॅरासाइटिक तर ते असतं ब्रूमरेप किंवा ओरोबनची. अनादर नेम पण ध्यानात ठेवा, कारण हक्काचे मार्क आहे इथं. जर अनादर नेम विचारलं, सायंटिफिक नेम विचारलं, किंवा ते टोटल आहे की होलो पार्शियल आहे हे पण आपल्याला आलं पाहिजे, हे हातचे मार्क गेले नाही पाहिजे. सोलॅनेसी फॅमिलीवरती मेजरली ब्रूमरेप बघायला भेटतं किंवा ओरोबनची स्पेसिस. सेमी किंवा पार्शियल रूट पॅरासाइट, ज्याचं एक्झाम्पल आहे विचवीड किंवा स्ट्रायगर स्पेसिस. सोरगम मध्ये आपल्याला अशा प्रकारचे जे फ्लॉवरचे वीड बघायला भेटतात ते असतं स्ट्रायगर किंवा विचवीड, जे सोरगम, शुगर केन, सनफ्लावर याच्यामध्ये बघायला भेटतात. आता आपण ही जे काही टोटल स्टेम पॅरासाइट, पार्शियल किंवा होलो रूट पॅरासाइट, पार्शियल रूट पॅरासाइट हे बघितलेत, तर हे ट्रिकच्या माध्यमातून ध्यानात ठेवू म्हणजे तुमचं चांगल्या प्रकारे ध्यानात राहील. जे काय बॅचचे आहेत तर त्यांना आपण डिस्कशन मध्ये एकदा पूर्णपणे शॉर्ट फॉर्म सांगितलं होतं, याचं ध्यानात कसं ठेवायचं. तुम्ही जर ट्रिक लावून ध्यानात ठेवला असेल ठीक आहे, नसेल तर ही एक ट्रिक तुम्हाला सोपी जाईल. की फक्त आता शॉर्ट मध्ये जरा थोडस सांगतो. ओके, काय करायचंय पॅरासाइटिक वीड आहे ते उपटायचे आणि सोल्ड आउट करून टाकायचे, म्हणजे विक्री करून टाकायची. तर मग आता येस फॉर काय स्ट्रायगा, ठीक आहे. त्यानंतर ओ फॉर काय ओरोबनची, त्यानंतर लोरेन्थस, लोरेन्थस, आणि इकडे आपलं डॉडर. याचे दुसरे नाव काय स्ट्रायगाचं विचवीड, ओरोबनचीचं ब्रूमरेप, त्यानंतर लॉरेन्थसचं काय बघितलं होतं आपण कस्कुटा, आणि डॉडरचं कस्कुटा, ओके, लॉरेन्थस डेंड्रोथिया स्पेसिस. तर आता याच्या चारींमध्ये फक्त पार्शियल रूट
आपलं टोटल होलो रूट पॅरासाइट कोणतं आहे. तर खाली कोणते असतात प्लांटचे वीड मध्ये, तर जनरली खाली काय असतात, सगळीकडेच रूट असतात बरोबर. वरती काय असतं, स्टेम असतं. मग इथे पण ध्यानात ठेवताना ट्रिक मध्ये काय ध्यानात ठेवा, खालचे जे आहेत ते रूट पॅरासाइट आहे, वरचे जे आहे ते स्टेम आहे. मग याच्यामध्ये पण पार्शियल कोणतं आणि टोटल कोणतं. ठीक आहे, तर पहिलं जे असतं ते पार्शियल असतंय. ओके, मग त्यानंतर टोटल रूट लागतं आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर परत पार्शियल स्टेम लागतं आणि मग टोटल स्टेम लागतं. ठीक आहे, टोटल किंवा होलो स्टेम लागतं. अशा प्रकारे ध्यानात ठेवायचंय. हम्म. झालं, इथपर्यंत कव्हर केलंय. अशा प्रकारे तुम्ही थोडीशी ट्रिक ध्यानात ठेवा. ज्यांनी पहिले बॅचचे असतील त्यांनी पाठ केलेलं आहे बऱ्यापैकी. ओके, जे काही नवीन बघत असतील तर त्यांनी अशा प्रकारे ध्यानात ठेवा. कसं आहे, ओके, पहिलं पॅरासाइटिक वीड सोल्ड आउट करायचे. एस फॉर स्ट्रायगा, ओ फॉर ओरोबंची, एल फॉर लॉरेन्थस आणि डी फॉर डॉटर. त्याच्यामध्ये पार्शियल कोणते आणि टोटल होलो कोणते हे तर पाठ पाहिजे, कारण प्रश्न याच्यावरतीच विचारला जातो. तर पार्शियल कोणते स्ट्रायगा, टोटल कोणते ओरोबंची, हे रूट मधले. ठीक आहे, रूट पॅरासाइट आहे. आणि स्टेम पॅरासाइट कोणते, तर पार्शियल मध्ये कोणतं लॉरेन्थस आणि टोटल स्टेम मध्ये कोणतं आपलं डॉटर किंवा कस्कुटा. ठीक आहे, इथपर्यंत कव्हर झालं. आता याच्यानंतर पॅरासाइटिक वीड नंतर आपण कोणतं बघतोय, तर फिनोटिपिक रेशो ऑफ सप्लिमेंटरी जीन ऍक्शन किंवा सप्लिमेंटरी फॅक्टरचा. आता बऱ्यापैकी जे काही जेनेटिक वरती किंवा प्लांट ब्रीडिंग वरती आपल्याला क्वेश्चन आलाय, तर तिथे एक कमीत कमी एक किंवा दोन हे फॅक्टर आपल्याला विचारलेले. ठीक आहे, F2 रेशो किंवा फॅक्टर, त्याचं आपल्याला फिनोटिपिक रेशो विचारलाय. जिनोटिपिक नाही विचारलं, जास्त वेळा फिनोटिपिकच विचारलंय सगळीकडे. तर आता सप्लिमेंटरी जीन ऍक्शन वाचलंय खूप, फक्त ध्यानात राहत नाही, त्यामुळे थोडस ट्रिक लावून ध्यानात ठेवा, किंवा तुम्ही जशा प्रकारे ध्यानात ठेवला असेल तसं, किंवा मी सांगतो थोडंफार. ठीक आहे, तर सप्लिमेंटरीचं काय आहे, 9:3:4 हा रेशो आहे. तर बघा आता पुढे आपण पूर्णपणे हे सगळे रेशो आता पाठ करून घेऊ, फक्त दोनच ध्यानात ठेवायचे, बाकीचे ट्रिकनी ध्यानात राहतील तुमचे. तर बघा सप्लिमेंटरी जीन ऍक्शन. तर आता आपण सप्लिमेंट कधी घेत असतो, तर जिम मध्ये गेल्यानंतर सप्लिमेंट घ्यावे लागतात, प्रोटीन पावडर किंवा व्हे पावडर आपल्याला घ्यायला लागतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये 9 दिवस जर जिमला गेलो तर वजन किती वाढतं सप्लिमेंटनी, 34 किलो. ध्यानात ठेवा, सप्लिमेंट घेतल्यामुळे काय होतंय, 9 दिवस जर गेलो तर 34 किलो आपलं वजन वाढतं. आणि ह्या F2 रेशो, F2 म्हणजे काय, पहिली गोष्ट दोन पॅरेंटचा क्रॉस करून F1 भेटला, परत F1 चा क्रॉस केला तर त्यावेळेस आपल्याला काय भेटत असतं, तर F2 भेटत असतो. टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस डेफिनेशन विचारल्यात, तुम्ही केल्या असतील. बॅक क्रॉस म्हणजे काय, तर F1 चा परत क्रॉस करायचा, पण वन ऑफ इट्स पॅरेंट, म्हणजे तो एक तर डॉमिनंट असेल किंवा रिसेसिव्ह असेल. पण टेस्ट क्रॉस मध्ये काय करतो आपण, F1 चा क्रॉस हा कोणाबरोबर करत असतो, तर रिसेसिव्ह बरोबर. बरोबर, F1 चा क्रॉस रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर जर केला तर त्यावेळेस ते टेस्ट क्रॉस होतो. ठीक आहे, तर बघा आता F2 रेशो काय सांगितलं, सप्लिमेंट कधी घ्यायचे, जिम मध्ये गेलं तर आपल्याला सप्लिमेंटची गरज पडते, म्हणजे 9 दिवस जिमला गेलं तर 34 किलो वजन वाढतं. आणि आपल्याला ही बेरीज जी आहे तर ती 15 यायला पाहिजे सगळीकडेच. ठीक आहे, आता त्यानंतर इनिबिटरी जीन ऍक्शन, ज्याला डॉमिनंट पण किंवा रिसेसिव्ह ऍक्शन इपिस्टॅटिस पण म्हणतात. मग इनिबिटरी जीन ऍक्शन, आता इनिबिट म्हणजे काय, प्रतिबंधित किंवा अडथळा. ओके, तर तीन तिघाड आणि काम बिघाड तुम्ही ऐकलं असेल, तीन लोक किंवा कोणतेही तीन गोष्टी एकत्र आल्या तर तिथं आपल्याला वाटतं की इथं वाटोळ होणार. तसंच तीन जर इथं जीन आलंय, ओके, तर त्यावेळेस काय होत असतं, ह्या 13ला ते अडथळा तयार करत असतात. म्हणजे तीन लोक काय करत असतात, तर 13ला प्रतिबंध किंवा इनिबिट करायचं काम करत असतात. 13:3 रेशो. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी जीन ऍक्शन, आणि कॉम्प्लिमेंटरी मध्ये कसं असतं, कॉम्प्लिमेंटरी इपिस्टॅटिस मध्ये त्याला डुप्लिकेट रिसेसिव्ह इपिस्टॅटिस पण म्हणतात. ओके, कॉम्प्लिमेंट मध्ये काय करतात, डुप्लिकेट रिसेसिव्ह इपिस्टॅटिस पण म्हणतात. दुसरे नाव पाठ करून ठेवा, कारण तुम्ही एक पाठ केलं तर त्यावेळेस दुसरे विचारलं जाऊ शकतं. ओके, कशाला काय म्हणतात हे ध्यानात ठेवा. जसं की पॅरासाइटिक वीड मध्ये पण अनादर नेम माहित पाहिजे, तसंच इथे पण. मग आता कॉम्प्लेन कोण घेतं, तर जे काही आपले लहान मुलं असतात ते घेतात. ठीक आहे, मग जर 9 वर्षाच्या मुलांनी कॉम्प्लेन घेतलं तर त्याची किती, 7 फूट उंची वाढते. किती, 7 फूट. जनरली आपण बघतो आपली 4, 5, 6 फुटापर्यंत उंची होते, पण कॉम्प्लेन घेतलं तर आपली किती होणार आहे, 7 फूट. ट्रिक साठी हा. त्यानंतर डुप्लिकेट डॉमिनंट इपिस्टॅटिस. आता डुप्लिकेट, ओके, एक जण असो, दोन जण असो किंवा 15 जण असो, त्याचं जर आपल्याला डुप्लिकेट करायचं असेल, आपलं डुप्लिकेट क्लोन करा किंवा रोबोट करा, आपण किती तयार होईल, तो एक होईल जास्तीत जास्त. म्हणजे डुप्लिकेट डॉमिनंट मध्ये किंवा डुप्लिकेट जे तयार होतात तर ते किती होत असतात, 15:1 रेशो. ठीक आहे, 15:1 रेशो. त्यानंतर पुढचं ऍडिटिव्ह जीन ऍक्शन. आता ऍडिटिव्ह जीन ऍक्शन मध्ये काय, ऍडिशन करावी लागते. सगळ्यात मोठा जो काही F2 रेशो आहे तो ऍडिटिव्हचाच आहे, म्हणजे ऍडिशन करावे लागते. मग 1:4:6:4:1 हा जो रेशो आहे तो ऍडिटिव्हचा आहे.
ठीक आहे, एवढं आपल्या ध्यानात बसलेत. आता याच्यानंतर जे काय दोन राहतील तेवढे फक्त तुम्हाला पाठ करावे लागणार आहे. परत बघू, पण त्याच्या अगोदर दोन बघा. डॉमिनंट इपिस्टॅटिस. डॉमिनंट असल्यामुळे काय होणार आहे, मास्किंग जीन, म्हणजे जो डॉमिनंट असतो तो मास्क करत असतो किंवा दुसऱ्याला काय करत असतो, त्याला रिसेसिव्ह करायचं काम करत असतो. डॉमिनंट इपिस्टॅटिस जे त्याचा क्रॉस काय, तर 12:3:1, 12:3:1. आणि दुसरा कोणता होता, पॉलिमरिक जीन ऍक्शन, किंवा ज्यालाच काय म्हणतात ऍडिटिव्ह नॉन इपिस्टॅटिस पण म्हटलं जातं, ज्याचा रेशो 9:6:1. ठीक आहे, जीन आपले जे काही टेस्ट क्रॉस रेशो किंवा जिनोटाइप रेशो आहेत ते पाठ करायची गरज नाही. आपल्याला फक्त फिनोटिपिक किंवा F2 रेशो. फिनोटिपिक म्हणजे काय, की जे आपल्याला ऑब्झर्वेबल आहे किंवा डोळ्यांनी जे दिसतात तर ते असतात ऑब्झर्वेबल कॅरेक्टर, जे असतात ते असतात फिनोटिपिक रेशो. आणि जिनोटाइप मध्ये माहिती आपल्याला पूर्णपणे जेनेटिक मेकअप असतो त्या ऑर्गॅनिझमचा. ठीक आहे, तर बघा सप्लिमेंटरी मध्ये काय केलं, तर 9 दिवस जर आपण सप्लिमेंट घेतलं तर 34 किलो वजन वाढतं. त्यालाच रिसेसिव्ह इपिस्टॅटिस पण म्हटलेलं आहे. दुसरं इनिबिटरी जीन ऍक्शन. ओके, किंवा त्याला डॉमिनंट किंवा रिसेसिव्ह दोन्ही पण नाव आहे, डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. इनिबिट कोण करतं, तर 13 जणांना 3 जण इनिबिट करत असतात. ओके, त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी इपिस्टॅटिस, ज्यालाच काय म्हटलं जातं, डुप्लिकेट रिसेसिव्ह इपिस्टॅटिस. आता कॉम्प्लिमेंटरी मध्ये 9 वर्षाच्या मुलाला जर कॉम्प्लेन दिलं तर ते किती, 7 फूट उंची वाढते. डुप्लिकेट डॉमिनंट, डुप्लिकेट जे आहे तर ते किती तयार होत असतात, एकच तयार होत असतं ध्यानात ठेवा, डुप्लिकेट. मग 15:1 रेशो. आणि डुप्लिकेटच नाव काय, डुप्लिकेट जीन ऍक्शन. डुप्लिकेट डॉमिनंटच नाव डुप्लिकेट जीन ऍक्शन आहे. पॉलिमरिक जीन ऍक्शन किंवा ऍडिटिव्ह नॉन इपिस्टॅटिस 9:6:1. आणि आपल्या ऍडिटिव्ह मध्ये सांगितलं ऍडिशन करावे लागते, त्यामुळे 1:4:6:4:4:1. ठीक आहे, त्यानंतर पुढचा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हा ही 16 बेरीज यायला पाहिजे फक्त सगळीकडे, एवढं ध्यानात ठेवा. ही कोणत्याही क्रॉसची करा. ओके, 12+3+1 तर 16 एवढीच बेरीज येत असते, 15 नाही, 16. ठीक आहे, हा एक चार्ट पाठ करून ठेवायचा आहे, याच्यावरती आपला हमखास एक क्वेश्चन मिळून जाईल. त्यानंतर पुढचा आता, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सोरोसिस टाइप फ्रूट. एक मिनिट. बघा आता, हॉर्टिकल्चर मध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ द मेन मेन काय सांगितलंय, तर जे काय आपला आता सध्या तुम्ही दुसरं वाचायचं नाही, स्ट्रॅटेजी मध्ये सांगेल. पेपरच्या आदल्या दिवशी, हॉर्टिकल्चर पेपरच्या आदल्या दिवशी अर्धा दिवस किंवा एक दिवस आपल्याला हॉर्टिकल्चर वाचायचं आहे. त्यावेळेस मेन मेन चार्ट वाचायचे. ओके, चार्ट वरतीच बऱ्यापैकी क्वेश्चन आलेले, तर सोरोसिस टाइप फ्रूट कोणतं आहे. ठीक आहे, तर बघा आता इथे बऱ्यापैकी अशी कंडिशन होऊन जाते की आपल्याला कळत नाही, कारण आपण वाचलेलं असतं टेबलमध्ये. आणि जेव्हा आपण असं बाजूला क्वेश्चन येतो त्यावेळेस थोडीशी कन्फ्युजन होतं की नक्की कशाचं असेल, कारण दोन दोन ऑप्शन आपल्याला सेम सेम वाटायला लागतात. इथं तरी वेगवेगळे पण दोन दोन वाटायला लागतात. मग इलिमिनेशन मेथडनी कसं करायचंय, तुम्हाला जे येतंय तर ते ऑप्शन इलिमिनेट करा. म्हणजे आता पोमोग्रेनेट आहे, सगळ्यांना माहिती आहे पोमोग्रेनेटचं काय, तर बालुस्टा टाईप आहे. ठीक आहे, त्यानंतर मँगोचं काय बघायला भेटतं आपल्याला, बेरीमध्ये बघायला भेटतात हे सगळे. त्यानंतर ऑरेंज हे हेस्पेरिडियम मध्ये बघायला भेटतं. म्हणजे जे पार्ट आहे ना ते ऑप्शन काढा, मग तुम्हाला बरोबर कळेल की जे काय राहिला ऑप्शन तो कशाचा आहे, आपला सोरोसिस टाईपचा. मग सोरोसिस टाईपचं काय, तर जॅकफ्रूट आहे. ठीक आहे, म्हणजे इलिमिनेशन मेथड पण कधी कधी वापरा. जे जे ऑप्शन तुम्हाला माहिती फिक्स की हे ऑप्शन दुसऱ्याचे, म्हणजे जो काय उरलेला असेल तर तो कशाचा असेल, आपल्या त्या ऑप्शनचा असेल. त्यावेळेस शुअर असणं गरजेचं आहे. इलिमिनेशन मेथड मध्ये एक दोन ऑप्शन तरी आपल्याला बऱ्यापैकी कट झाले पाहिजे इझिली. आता पुढचं बघा, क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू फ्रूट टाईप. तर त्याच्यामध्ये सिम्पल फ्रूट, त्याच्यामध्ये मग बेरी टाईप, मॉडिफाईड बेरी. तर आता बेरी मध्ये काय बघायला भेटतं आपल्याला, तुम्ही बघितलं असेल पप्पायामध्ये, ग्रेप मध्ये काय होतं, गुच्छामध्ये आपल्याला असे काय बघायला भेटतात, छोटे छोटे फ्रूट बघायला भेटतात पहिल्या स्मॉल स्टेजला किंवा फ्लॉवरिंग टू फ्रूट स्टेजला. ओके, बनाना असं एक्सेप्शन आहे थोडंफार, की जिथं आपल्याला वाटतं बनाना बेरी मध्ये कसं येईल, बंच मध्ये येतो, पण पहिला येताना तो काय असतोय, तर एक ग्रुप मध्ये. त्याच्यानंतर त्याची छोट्या फ्रूटचा काय होत असतं, लांबी वाढवून नंतर मग ते बनाना फॉर्म मध्ये दिसतात आपल्याला. तर मग बनाना, पपाया, ग्रेप, सपोटा, आरेकानट, आव्याकडो एक फक्त थोडस पिक्चर फॉर्म मध्ये आपल्या समोर ठेवा, की हे जे काय बेरी ग्रुप मध्ये जे बघायला भेटतात आपल्याला बऱ्यापैकी, सपोटा सोडलं तर बऱ्यापैकी सगळे हे बंच मध्ये आपल्याला फ्रूट बघायला भेटतात. आणि जे लहानपणी कसे असतात, तर स्मॉल स्मॉल बेरी स्टेज मध्ये आपल्याला एक बेर टाईप स्टेज आपल्याला त्याच्यामध्ये बघायला भेटते. बनाना पण हे बेरी टाईप मध्येच आहे. ठीक आहे, त्यानंतर मॉडिफाईड बेरी. आता मॉडिफाईड बेरी मध्ये काय येतं, तर मॉडिफाईड बेरी मध्ये पहिला येतो बालुस्टा. ओके, बालुस्टा कशाचं एक्झाम्पल आहे, तर पोमोग्रेनेटचं. ओके, बालुस्टाचं एक्झाम्पल पोमोग्रेनेट.
एमपी सारखा, आता एमपी सारखा मध्ये काय होतं, वूड ऍपल बघितलंय तुम्ही, ठीक आहे, कौट किंवा बेल, तर यांच्यामध्ये वरचा जो पोर्शन असतो तो पूर्णपणे हार्ड असतो आणि आतमध्ये आपल्याला काय भेटतं पूर्णपणे, तर ऍप फ्रूट बघायला भेटतं. तर मग वरचा जो टणक भाग असतो तर त्याला म्हणतात एमपी सारखा टाईप स्ट्रक्चर. पेपो मध्ये काय बघायला भेटतं, पेपो म्हणजे जिथं वॉटर कंटेंट जास्त असतं अशी सगळी फळं, मग वॉटरमेलॉन असेल किंवा मग आपलं कुकुंबर असेल, मस्क मेलॉन असेल, हे सगळे कशामध्ये येतात, पेपो मध्ये. आणि पोम मध्ये तर सगळे ऍपल, पियर, क्वीन्स, लोकट म्हणजे जे काय टेम्परेट जेवढे फ्रूट आहे तर ते सगळे पोम मध्ये बघायला भेटतात आपल्याला. ठीक आहे, बघा इथं स्पेसिफिक क्वेश्चन विचारला जातो कारण एक एक एक्झाम्पल आहे फक्त एकाचं. पोमोग्रेनेट कशाचं आहे, बालुस्टर टाईप. त्यानंतर वूड ऍपल किंवा बेल ही हार्ड स्ट्रक्चर वाले एम्फी सारखा मध्ये. त्यानंतर वॉटरमेलॉन किंवा कुकुंबर, मस्क मेलॉन हे सगळे कशामध्ये, पेपो मध्ये. आणि पोम मध्ये जे टेम्परेट फ्रूट असतात ते सगळे आपल्याला पोम मध्ये बघायला भेटतात. आता ड्रूप किंवा स्टोन, तर ड्रूप किंवा स्टोन म्हणजे काय, म्हणजे फ्रूट मध्ये आपल्याला आतल्या भागामध्ये किंवा जी बी असते तर ती स्टोन टाईप कडक बघायला भेटते. मग याचं एक्झाम्पल कोणतं आहे, तर मँगो मध्ये तुम्ही बघितलं कोय पूर्णपणे काय असते, तर स्टोन सारखी कडक असते. त्यानंतर आल्मंड मध्ये पण तसंच बघायला भेटतं. बेर असेल किंवा कोकोनट मध्ये वरचं शेल असेल किंवा कॉफी मधलं आतलं सीड असेल किंवा मग आपला प्लम, कोका असेल किंवा जामुन सारखं बघा त्याच्यामधली पण बी स्टोन कडक असते. तर हे सगळे कशामध्ये, ड्रूप किंवा स्टोन टाईप मध्ये येतात. त्यानंतर हिस्पिरिडियम, हे सिट्रस, सिट्रस एकमेव एक्झाम्पल आहे हिस्पिरिडियम टाईपचं. त्यानंतर नट, आता नट मध्ये बघा कॅश्यू नट, लिची किंवा वॉलनट, पिकानट, जवळपास जे नट आहे ते सगळे आपल्याला नट टाईप स्ट्रक्चर मध्ये बघायला भेटतात. पण कोकोनट जे विचारलं जाईल तुम्हाला फसवायसाठी, तर कोकोनट ध्यानात ठेवा ड्रूप किंवा स्टोन्स टाईप मध्ये. कोकोनट कशाचं आहे, तर ड्रूप किंवा स्टोन, आणि बाकीचे उरलेले नट हे नट टाईप मध्ये. कॅप्सूल कशाची बघायला भेटते, आपण बघतो ओकरामध्ये फ्रूटला काय म्हणतात, कॅप्सूल. तर ओनला, ओकरा किंवा कॅरमबोला हे जे आहेत तर ते सगळे कॅप्सूल फ्रूट टाईप मध्ये बघायला भेटतात कॅप्सूल मध्ये. ठीक आहे, ऍग्रीगेट फ्रूट, आता काय होतं, तुम्ही कस्टर्ड ऍपल बघितलंय किंवा स्ट्रॉबेरी बघितली, ओके, यांच्यामध्ये काय होतं, यांचं स्ट्रक्चर, किंवा मग आपण जॅक फ्रूट बघितलं, हे सगळ्यांमध्ये काय होतं, ऍग्रिगेशन झालेलं असतं. म्हणजे फ्रूटच्या वरचे जे काय आपण बाहेरचा लेअर बघतो तर त्याच्यामध्ये आपल्याला सीताफळामध्ये फोडी फोडी बघायला भेटतं वरच्या बाजूनी, आतमध्ये प्रत्येकाला वेगळी सीड बघायला भेटते, म्हणजे इथे ऍग्रिगेशन झालेलं असतं. मग इटारी ऑफ बेरी, मग इटारी ऑफ बेरी मध्ये म्हणजे एक बेरी होती तिथे एक सीड बघायला भेटत होतं, जसं काय आपल्याला मँगो मध्ये, सपोटामध्ये. पण इथं बेरीचं काय झालेलं आहे, एकत्र ऍग्रिगेशन झालेलं आहे. त्यामुळे मग याचं एक्झाम्पल काय येईल, कस्टर्ड ऍपल, ओके, म्हणजे भरपूर साऱ्या बेरी किंवा सीड हे एकत्र येऊन एक फळ बनलेलं आहे. ठीक आहे, किंवा मग रासबेरी असेल, कस्टर्ड ऍपल किंवा रासबेरी हे कशाचं आहे, ऍग्रिगेट फ्रूटचं. मल्टिपल फ्रूट मध्ये बघा आता सिकोनस, फिग मध्ये, सिकोनसचं एक्झाम्पल काय, तर फिग, अंजीर. आणि सोरोसिस टाईप जे आपण आता क्वेश्चन मध्ये बघितलं, तर एकतर जॅक फ्रूट किंवा पायनॅपल ही कशामध्ये बघायला भेटतात, पायनॅपल आणि आपलं जॅक फ्रूट हे सोरोसिस टाईप मध्ये. इथं कसं स्ट्रक्चर बघायला भेटतं, एक आपल्याला थोडंसं असं हेक्झागोनल टाईप प्रत्येक लेअर बघायला भेटतं किंवा फ्रूट टाईप, ज्याच्या वरची लेअर आणि आतमधून आपल्याला ब्रॅकेट्स निघतात तसे, ओके. त्यामुळे जॅक फ्रूट किंवा पायनॅपल मध्ये हे जे स्ट्रक्चर आहे तर ते सोरोसिस टाईप मध्ये बघायला भेटतं. ठीक आहे, एवढं जरी पाठ झालं तर मिनिमम एक क्वेश्चन तरी तुम्हाला सगळी का हॉर्टिकल्चरचा जर पेपर असेल त्यावेळेस तर एक ते दोन क्वेश्चन किंवा एक क्वेश्चन मिनिमम बघायला भेटणारच आहे. पण एक तर फ्रूट टाईप, क्लायमेट्रिक, नॉन क्लायमेट्रिक याच्यावरती एखादा क्वेश्चन आपला ऍग्रिकल्चरच्या पेपरमध्ये, कारण तिथं ऑब्जेक्टिव्ह एक नंबर ऑफ जे काय ऑब्जेक्टिव्ह विचारणार ते कमी होतात, पण हॉर्टिकल्चर मध्ये जास्त असतात त्यामुळे इथे एक तरी क्वेश्चन निघून जातो. ठीक आहे. बघा आता बेरी म्हणजे काय बघितलं होतं आपण, जे काय सपोटा, मँगो होते किंवा बनाना असेल तर त्याच्यामध्ये टोमॅटो पण बेरी टाईप मध्ये येतं. ड्रूप, मँगो, ओके, ज्याच्यामध्ये काय बघितलं होतं आपण, स्टोन, कडक बी असते ते सगळे ड्रूप किंवा आपल्या स्टोन फॉर्म मध्ये बघायला भेटतात. त्यानंतर जे काय पाण्याचं प्रमाण जास्त आहे तर तशा टाईप स्ट्रक्चर म्हणजे वॉटरमेलॉन किंवा मस्कमेलॉन, कुकुंबर हे सगळे पेपो फ्रूट टाईप मध्ये बघायला भेटतात. हिस्पेरिडियम, ओके, ऑरेंज कशात बघायला भेटतं, हिस्पेरिडियम फॉर्म मध्ये. जे काही सगळे तुम्हाला टेम्परेट फ्रूट सांगितले होते ते जवळपास हे पोम आणि ऍपल ग्रुप मध्ये बघायला भेटतात, ज्याचं एक्झाम्पल आहे ऍपल. आणि बालुस्टामध्ये काय होतं, तर पोमोग्रेनेट, ज्याचं काय असतं, वरचा जो काही स्ट्रक्चर असतं ते ताज टाईप, ओके, म्हणजे मुकुट बघा इथे आपला, ओके, तशा टाईप मध्ये बालुस्टाचे स्ट्रक्चर बघायला भेटतात फ्रूटचे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालंय, समजलंय का इथपर्यंत, की परत सांगायचे, सांगा एकदा, म्हणजे पुढे नेक्स्ट आपल्याला बघायला. कमेंट करा. ओके, ठीक आहे.
एखादा पॉईंट नाही समजला तर विचारत चला. आता सिल्कवर्म सेरिकल्चर मध्ये आपण बघतो एक तरी क्वेश्चन असतोच, दोन जास्त करून तर दोन दोनच विचारलेले, पण आपण एक तरी क्वेश्चन धरून चालायचं याच्यावरती. तर मग आता सिल्कवर्म विच प्रोड्यूस 5 to 6 जनरेशन पर इयर अंडर नॅचरल एन्व्हायरमेंट कंडिशन, त्याला काय म्हटलं जातं? युनिव्होल्टाईन म्हणतात, मल्टी व्होल्टाईन म्हणतात, बाय व्होल्टाईन किंवा व्होल्टिनिझम म्हणतात. आता एक जरी वाचलेला नसेल असा क्वेश्चन आणि येऊन गेला त्यावेळेस थोडस फक्त आपलं जर लक्ष असेल तर फक्त एवढंच विचारले 5 ते 6 जनरेशन. आता जेव्हा 5 ते 6 असतात मग युनि मध्ये काय असणार आहे फक्त एक जनरेशन. मल्टी व्होल्टाईन मध्ये काय असतं दोन किंवा त्याच्या, मल्टी म्हणजे दोन पेक्षा जास्त, बाय म्हणजे दोन. तर ह्या वेळेसच आपल्याला इलिमिनेशन मेथडने बरोबर निघून जातं की जो मल्टी असणार आहे तोच त्याचा ऑप्शन असणार आहे, कारण 5 ते 6 जनरेशन पुढे काही असू, व्होल्टाईन असू किंवा इकडे नॅचरल एन्व्हायरमेंट कंडिशन असून भले आपल्याला समज नसेल. त्यामुळे असे 2-4 क्वेश्चन तरी बाजूला आपल्या एका वाचण्यातून आणि थोडंसं फक्त लक्ष जर असेल त्या क्वेश्चन का तर त्याचे उत्तर येऊन जातात. ठीक आहे. तर बघा आता व्होल्टिनिझम प्रोसेस काय असते, तर सेरिकल्चर मध्ये व्होल्टिनिझम कन्सेप्ट म्हणजे काय, तर ॲबिलिटी ऑफ मेनी इन्सेक्ट, म्हणजे सेरिकल्चर मध्ये आपण ज्या काय सिल्कवर्म वापरतोय सगळ्यात ज्या काय स्पेसीज आहेत तर त्या वर्षामध्ये किती जनरेशन आपल्या कम्प्लीट करतात किंवा किती वेळा सायकल कम्प्लीट करतात प्रत्येक. तर ॲबिलिटी ऑफ इन्सेक्ट ग्रुप टू प्रोड्यूस फ्रॉम 1 to several जनरेशन इयर मध्ये, एका जनरेशन मध्ये एकच वेळा त्यांनी म्हणजे एका वर्षात एक जनरेशन कंप्लीट केली त्यावेळेस आपण युनिव्होल्टाईन म्हणणार आहे, बरोबर. त्यानंतर 2 जनरेशन कंप्लीट केला त्यावेळेस त्याला आपण बाय व्होल्टाईन म्हणणार आहे. आणि 2 पेक्षा जास्त म्हणजे 5 ते 6 किंवा सेव्हरल जनरेशन कंप्लीट केला त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, मल्टी व्होल्टाईन. ठीक आहे. व्होल्टिनिझम प्रोसेस कळाली. व्होल्टिनिझम प्रोसेस म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ इन्सेक्ट टू प्रोड्यूस सेव्हरल जनरेशन, म्हणजे 1 जनरेशन to several जनरेशन पर इयर, त्याला म्हणतात व्होल्टिनिझम. त्याच्यामध्ये 1 म्हणजे युनि, बाय डबल म्हणजे बाय, आणि 5 to 6 किंवा मोर दॅन 2 मल्टी व्होल्टाईन. आता मेन स्पेसिस याचा आपल्याला पार्टच पाहिजे, याच्यावरती सायंटिफिक नेम किंवा याचं होस्ट प्लांट कोणतं आहे हे आपलं पार्ट पाहिजे. ठीक आहे. तर बघा पहिली असते मेनली जी मेजर स्पेसिस आहे आपल्याकडे ते भारतामध्ये वापरले जाते किंवा त्याचं उत्पादन घेतलं जातं ती आहे मलबेरी सिल्कवर्म. ठीक आहे. मलबेरी सिल्कवर्म किंवा तुती पालन म्हणतो आपण. बॉम्बेक्स मोरी, सायंटिफिक नेम काय, बॉम्बेक्स मोरी, कारण आपल्या बॉम्बे भागामध्ये ही जास्त करून घेतली जाते मलबेरी सिल्कवर्म. ज्याचं कशावरती, तुती पालन, म्हणजे जे तुतीचे झाड असतात मलबेरी लिव्ह त्याच्यावरती त्याचं पूर्णपणे काय आपण काय करतो, उत्पादन घेत असतो. इथे बघू शकता काय केलंय, तुतीचे पान आहे त्याच्यावरती आपण त्या सेरिकल्चर सिल्कवर्म स्पेसिस सोडलेल्या आहे. आळी जी काय करते फिडिंग करते ते पुढे बघू आपण कसं तयार होतं. ठीक आहे. टस्सर सिल्कवर्म अँथेरिया मायलेटा, टस्सर सिल्कवर्मचं सायंटिफिक नेम काय, अँथेरिया मायलेटा. आणि टस्सर जे आहे तर त्याचं होस्ट प्लांट हे अर्जुन, आसन किंवा साल, हे सगळे एएफओला आलेले क्वेश्चन आहे याच्यावरती. त्यामुळे इकडे पण आपल्या आता पुढच्या नेक्स्ट स्टेजला हे येऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर मुगा सिल्कवर्म, आता याची मोनोपॉली आसाम मध्ये मुगा सिल्कवर्मची, ज्याला गोल्डन आपण म्हणतो. ठीक आहे. गोल्डन सिल्कवर्म पण म्हटलं आता मुगा सिल्कवर्म, ज्याचं नाव काय, अँथेरिया आसामेन्सिस. ओके. आसामची ना मुगा सिल्कवर्म कुठली, आसामची, म्हणून सायंटिफिक नेम पण काय, अँथेरिया आसामेन्सिस. जे सोम जे हो झाड आहे तर त्याच्यावरती या सोम प्लांट वरती त्याचं काय होतंय, प्रोडक्शन घेतलं जातंय. इरी सिल्कवर्म, इरी, ओके, जे आपण काय करतो याचं कॅस्टर वरती प्रोडक्शन घेतो. तर त्या कॅस्टरचे पानं वापरले जातात सेरिकल्चर प्रोडक्शन साठी. त्यामुळे, आणि कॅस्टरचं सायंटिफिक नेम काय, रिसिनस कम्युनिस, म्हणूनच त्याचं सायंटिफिक नेम पण इरी सिल्कवर्मचं काय, तर रिसिनी, फिलोसामिया रिसिनी. परत बघा मलबेरी सिल्कवर्म, याचं उत्पादन कसं घेतो आपण, मलबेरी लिव्हवर, सायंटिफिक नेम काय, बॉम्बेक्स मोरी, कारण आपल्या भागामध्ये जनरली मलबेरी सिल्कवर्म वापरले जाते. ठीक आहे. टस्सर सिल्कवर्म अँथेरिया मायलेटा, ओके, जे अर्जुन, आसन किंवा आपलं साल ह्या झाडांवरती याचं उत्पादन घेतलं जातं. मुगा जी आहे ती मोनोपॉली कुठे, आसाम मध्ये, म्हणून त्याचं सायंटिफिक नेम आहे अँथेरिया आसामेन्सिस, जी सोम प्लांट वरती आपण जास्त करून घेतो. ठीक आहे. ही वाईल्ड मध्ये पण आपल्याला बऱ्यापैकी बघायला भेटते. त्यानंतर इरी सिल्कवर्म जे कॅस्टर वरती आपण घेतो याचं उत्पादन, आणि त्यामुळे त्याचं सायंटिफिक नेम काय, फिलोसामिया रिसिनिस. आता याचं प्रोसेस किंवा आपण जे काही सिल्क ऑप्टेन करतो तर त्याच्या प्रोसेस कोणत्या कोणत्या आहेत, तर प्रोसेस ऑफ अनवाइंडिंग द सिल्क, आपण काय करतोय, सिल्क काताई करतोय किंवा काढतोय, बाजूला करतोय फायबर फ्रॉम द ककून. ओके. ककून बघा, हे अशा टाईपचे आपल्याला ककून बघायला भेटतात. या ककून पासून आपल्याला जो काही धागा किंवा सिल्क बाजूला करायचा आहे त्याला म्हटलं जातं रिलिंग. ओके, रिलिंग म्हटलं जातं. मग बाकीच्या प्रोसेस काय त्या बघून घेऊ. बघा आता सेरिकल्चर मध्ये हॅचिंग म्हणजे आपलं काय होतं, पहिली गोष्ट एग, एग मधून लार्वा बाहेर पडते. ठीक आहे. हे बघा इकडे,
एग आहे त्याच्यापासून आपल्याला काय भेटले, एक पासून लार्वा बाजूला पडली, ते ती काय करते, लिव्ह वरती आपलं पूर्णपणे फिडिंग करते. फिडिंग पासून नंतरून ती आळे आपल्या बाजूनी सिल्क गुंडाळते किंवा तो धागा गुंडाळते पूर्णपणे बाजूनी, त्यामुळे ककून तयार होतात असे. आणि ह्या ककून मध्ये ती नंतर प्युपल स्टेजला जाते. आणि प्युपल स्टेजला गेल्यानंतर त्याच्यापासून जर तुम्ही ककून ऑप्टेन केलं नाही ह्या स्टेजला आतमध्ये प्युपेशनला गेले तेव्हा, तर त्याच्यातून मॉथ बाहेर पडतो. आणि तो मॉथ जर बाहेर पडायचा प्रयत्न केला तर ही सगळी जी काही सिल्क आहे तर त्याची क्वालिटी डॅमेज होते किंवा ते पूर्णपणे सिल्क पूर्णपणे डॅमेज होतात. त्यामुळं बेस्ट प्युपल स्टेजला आपण काय करत असतो, सिल्क ऑप्टेन करत असतो. मग बघा आता इथे काय सांगितलं, हॅचिंग टू फुल ग्रोन स्टेज द सिल्कवर्म पासेस थ्रू 5 इन्स्टार. इन्स्टार म्हणजे काय, आळीची प्राथमिक अवस्था, त्यानंतर माउल्टिंग होऊन परत सेकंड, परत थर्ड, अशा प्रकारे 5 इन्स्टार असतात. त्यातल्या पहिल्या 2 स्टेजला काय म्हटलं जातं, पहिल्या 2 स्टेजला यंग एज वर्म किंवा चौकी म्हटलं जातं. पहिल्या 2 स्टेजला काय म्हणतो आपण, यंग एज वर्म किंवा चौकी. त्यानंतरच्या ज्या स्टेज असतात, लेट एज वर्म बिगिन फ्रॉम 3rd इन्स्टार पासून चालू होते. ठीक आहे. मग ह्या ज्या 3rd इन्स्टार पासून पुढच्या ज्या असतात तर त्या काय असतात, 3, 4, 5 हॉरेशियस फिडर असतात. जास्त प्रमाणात पाला खातात आणि आज सिल्क प्रोडक्शन करतात. त्यामुळे ज्या काही 3, 4, 5 इन्स्टार ह्याच आपल्यासाठी इकॉनॉमिकली बेनिफिशियल आहे. ठीक आहे. पण 5 इन्स्टार कम्प्लीट झाली का तिथून पुढे प्युपल स्टेजला जात असतं. मग आता ऑप्टेन सिल्क फ्रॉम ककून, तर त्याच्यामध्ये 7 ते 10 दिवसाचे ओल्ड ककून आपल्याला सिलेक्ट करायचे. किती दिवसाचे, 7 ते 10 दिवसाचे ओल्ड ककून. ओके. मग त्याच्यात 3 स्टेप आहे ऑप्टेन करायसाठी. तर पहिली असते स्टिपलिंग, रिलिंग आणि स्पिनिंग. ओके. स्टिपलिंग, रिलिंग, स्पिनिंग. जर आपल्याला असा सिक्वेन्स लावायला सांगितला की जे काही सिल्क ऑप्टेन करतोय तर त्याच्यामध्ये कोणती कोणती प्रोसेस फॉलो केल्या जातात, तर पहिली स्टिपलिंग, त्यानंतर रिलिंग आणि शेवटला स्पिनिंग म्हणजे कताई, म्हणजे एक प्युअर सिल्क ऑप्टेन केलं जातं इथं स्पिनिंग मध्ये. ठीक आहे. हा. तर बघा आता स्टिपलिंग प्रोसेस पहिली. तर स्टिपलिंग मध्ये काय केलं आपण, एक्स्ट्रॅक्ट द सिल्क थ्रेड फ्रॉम द ककून. जे ककून तुम्हाला दाखवले व्हाईट कलरची, त्याच्यापासून आपल्याला सिल्क थ्रेड बाजूला काढायचा आहे. पण त्याच्यासाठी पहिली प्युपा मारणं गरजेचं आहे, कारण प्युपा जिवंत असताना आपण तिथे डायरेक्ट सिल्क नाही काढू शकत. तेव्हा प्युपा पहिले आपल्याला किल करावी लागते. मग ही ककून जे आहे तर ते पहिले कशामध्ये, हॉट वॉटर मध्ये डीप करायचे. म्हणजेच काय होणार आहे, प्युपा त्यातली किल झाली. मग परत आपल्याला ड्राईंग पण करावे लागणार, कारण हॉट वॉटर मध्ये बुडवले तर ते आपल्याला ड्राईंग करावे लागतात. तर त्याच्यासाठी सन ड्राईंग आहे किंवा स्टीम स्टिपलिंग आहे किंवा हॉट एअर कंडिशनिंग पण आहे. ओके. ह्या मेथड आपल्याला ड्राईंग साठी वापरल्या जातात. मग फक्त डेफिनेशन जर विचारले आपल्याला, आणि डेफिनेशन जास्त करून विचारलं जातं, तर डेफिनेशन ध्यानात ठेवा. सिल्क थ्रेड काढायचं आहे पण कशापासून, ककून पासून. ओके. प्युपा जी काय असते त्याला किल करायचंय, तर ह्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, तर स्टिपलिंग. ओके. आणि हे कशामध्ये करतो आपण, हॉट वॉटर मध्ये आपण त्याला काय करतो, त्या ककून मधली जी प्युपा आहे त्याला किल करायचं काम करतो. ठीक आहे. स्टिपलिंग प्रोसेस झाली. आपल्याला आता थ्रेड बाजूला करायचं आहे. मग रिमुव्हिंग द थ्रेड फ्रॉम द ककून, तर त्याला काय म्हटलं जातं, रिलिंग. ओके. रिमुव्हिंग द थ्रेड फ्रॉम द ककून त्याला म्हणायचं रिलिंग. मग सिल्क थ्रेड इज रिल बाय हॉट वॉटर मध्ये, परत आपल्याला हॉट वॉटर मध्ये बुडवायला लागतं. त्यापासून आपल्याला रॉ सिल्क भेटतं. मग ते कोणतं सिल्क भेटतं, रॉ सिल्क. आणि त्या एका ककून, फ्रॉम वन ककून 1000 ते 1500 मीटर लॉंग, म्हणजे खूप बारीक जी काही सिल्क असते तर ती जर आपण बाजूला केली, त्याची लांबी मोजली, तर 1000 ते 1500 मीटर लॉंग किंवा 910 यार्ड एवढी आपल्याला लांबी त्याची बघायला भेटते. ओके. एका कोकून पासून जे सिल्क भेटतं ते किती असतं, 1000 ते 1500 मीटर लॉंग सिल्क थ्रेड असतो. आणि त्यानंतर मग 450 ग्रॅम जर सिल्क आपल्याला पाहिजे असेल तर जवळपास 2500 कोकून पासून एवढं भेटत असतं. मेन आपलं काय, डेफिनेशन. ओके. काय बघितलं आपण ज्याच्यामध्ये, आपल्याला तो थ्रेड रिमूव्ह करायचा आहे कशापासून, ककून पासून, त्याला म्हणतात रील. आणि हे कशात भेटतो, पहिलं हॉट वॉटर मध्ये बुडवायचं, त्यानंतर जी काही रॉ सिल्क भेटणार आहे. अजून आपल्याला पुढची प्रोसेस बाकी, करा आतापर्यंत फक्त रॉ सिल्क भेटलंय. ठीक आहे. इथं बघितलं आपण मगाशी, एक पासून लार्वा, लार्वा पासून प्युपा. मग इथे आपण काय करतो, 7 ते 10 दिवसाचे ओल्ड ककून घेतो प्युपा असलेले. त्यानंतर ते हॉट वॉटर मध्ये बुडवायचे, त्याच्यापासून थ्रेड बाजूला काढायचं म्हणजे झाले रिलिंग. त्यानंतर मग परत ऍसिड मध्ये सोक करायचं. आणि मग त्याची जी काही कताई करतो आपण, सुतळी कशी, सुतळीपासून आपण किंवा छोट्याशा धाग्यांपासून आपण एखादं दावं बनवतो, तशा टाईप जी स्पिनिंग केली जाते तर त्याला म्हणतात स्पिनिंग, जी ऍसिड मध्ये पहिले सोक करावं लागतं. आणि मग आपण काय करतो, स्पिनिंग करत असतो. म्हणजे पहिले स्टिपलिंग, त्याच्यानंतर बाजूला केलं तर रिलिंग, आणि मग स्पिनिंग, अशा 3 प्रोसेस असतात. ठीक आहे. आता रिलिंग बघितली, स्पिनिंग बघूया. हा, स्पिनिंग. रॉ सिल्क जे भेटलं आपल्याला तर ते सोक करायचं ऍसिड मध्ये आफ्टर बॉइलिंग इन हॉट वॉटर. त्याला म्हटलं जातं फायबर सिल्क. काय म्हटलं जातं, फायबर सिल्क. जे काय शेवटला भेटणार त्याला.
मग हे सिल्क जे आहे तर नॅचरल प्रोटीन फायबर आहे, जे दोन प्रोटीन पासून बनलेलं असतं. तर ते दोन प्रोटीन कोणते? एक असतं फायब्रोइन आणि एक असतं सेरिसिन. फायब्रोइन हे 80% असतं, म्हणजे जवळपास मोस्ट ऑफ दी पार्ट जो आहे सिल्क मधला, तर तो कशाने बनलेला असतो? तर फायब्रोइन प्रोटीन पासून 80%. जो स्ट्रॉंग असतोय, फर्म असतोय, इलास्टिक फायबर्स बघायला भेटतं. आणि ही कुठं प्रेझेंट असतं? तर जी इनर कोअर आहे फायबरची, ओके, सिल्क धाग्याची आतली जी बाजू आहे किंवा आतला जो पोर्शन आहे तर तो फायब्रोइन बनलेला असतो. आणि वरचा पोर्शन जो आहे तो सेरिसिन बनलेला असतो. जो अप्पर पार्ट आहे थ्रेडचा, जो कसा असतो? स्टिकी आणि सोल्युबल इन वॉटर असतो. आपल्याला दोन प्रमाण ध्यानात ठेवायचे. 80% असतं फायब्रोइन, जे आतल्या बाजूला असतं, आणि वरच्या बाजूने अप्पर पार्टला काय असतं? सेरिसिन, जे 20% असतं. ठीक आहे. हम्म. आता डिसीजेस ऑफ सिल्कवर्म, तर याच्यामध्ये कोणते डिसीज काय हे ओळखायला येतं. जसं आपल्याला अॅनिमल मध्ये पण बघितलं आपण, तिकडे पण बॅक्टेरियल डिसीज कोणते किंवा फंगल डिसीज कोणते हे आपल्याला बघायला, तिथं पण व्हायरल डिसीज कोणते एनलिस्टला विचारलं जातं फक्त, जसं अॅनिमल हजबंडरी मध्ये. तसंच सेरिकल्चर मध्ये कोणते कोणते डिसीजेस आहे आणि ते कोणते? तर प्रोटोझोआन डिसीज किंवा प्रोटोझोआनी कोच केलेले कोणते? तर पेब्रिन डिसीज, पेब्रिन. ओके. पेब्रिनचं नाव काय मग सायंटिफिक? नोसेमा बॉम्बायसिस. त्यानंतर फंगल डिसीजेस कोणते? तर फंगल जे ते व्हाईट किंवा ग्रीन मस्कार्डिन, व्हाईट किंवा ग्रीन मस्कार्डिन. त्यानंतर व्हायरल डिसीज कोणते? तर व्हायरल मध्ये येतात ग्रासेरी, ग्रासेरी किंवा केंचू डिसीज जे आहे तर ते व्हायरल डिसीजेस आहे. आणि बॅक्टेरिया मध्ये फ्लॅचेरी, फ्लॅचेरी डिसीज जो आहे तो बॅक्टेरियल आहे, त्यालाच आपण मुगलगा रोग पण म्हटलं जातं. बघा, फक्त एन लिस्ट मध्ये ओळखायला जर विचारलं तर पेब्रिन डिसीज काय? प्रोटोझोआन आहे. व्हाईट किंवा ग्रीन मस्कार्डिन जे आहे तर ते फंगल आहे. ग्रासरी किंवा केंचू व्हायरल आहे. आणि जे फ्लॅचेरी डिसीज तो बॅक्टेरियल आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळालंय तुमचं सेरिकल्चरचं? कमेंट करा एकदा, किंवा कोणता पोर्शन कळाला नाही कन्सेप्ट ती. समजलं का? ठीक आहे. ओके. जरी तुमचं पाठ झाला असेल तरी पण एक रिकॉल रिव्हिजन होऊन जाते तुमची इथं. आणि एखादी कन्सेप्ट जरी समजायची राहिली तर ती पण इथं कव्हर होऊन जाते. ठीक आहे. तर आता बघा पुढचं, आपण सेरिकल्चर कंप्लीट झालं इथे. हम्म. आता बघायचं आपल्याला स्टोअर ग्रेन पेस्ट. ठीक आहे. तर आता स्टोअर ग्रेन पेस्ट मध्ये बघा, पहिला क्वेश्चन काय? विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रायमरी स्टोअर ग्रेन पेस्ट. किती वाचा स्टोअर ग्रेन पेस्ट तरी पण ध्यानात बसत नाही, किंवा जरी ध्यानात बसलं तरी तेवढं इलिमिनेशन किंवा ते स्पेसिफिक येत नाही उत्तर, आणि आपलं त्यामुळे तिथे चुका घडतात. त्यामुळं प्रायमरी स्टोअर ग्रेन पेस्ट कोणती, आपण तुम्हाला ते नंतर मी सांगतो की कसं इलिमिनेशन करायचं किंवा शुअर अँसर कसं आणायचं ते आपण बघूया पुढे. आता अँसर ध्यानात ठेवा. पल्स बिटल ही काय? प्रायमरी. बाकीचे जे काय शॉर्ट टूथ, फ्लॅट ग्रेन किंवा लॉंग हेडेड ह्या सगळ्या सेकंडरी. त्यानंतर अशी कोणती पेस्ट आहे जी काय करते? फील्ड मध्ये ऍज वेल एज स्टोरेज मध्ये पण काय करते? कॉज करत असते. तर ती कोणती आहे? पल्स बिटल आणि पोटॅटो ट्युबर मॉथ. पोटॅटो ट्युबर मॉथ बघितलं आपण, जो काय करतो फील्ड आणि स्टोरेज मध्ये पण आपल्याला डॅमेज करायचं काम करतोय पोटॅटो वरती. तसंच पल्स बिटल पण आहे, जो फील्ड ऍज वेल एज स्टोरेज मध्ये काय करत असतोय? डॅमेज करत असतोय. अशी कोणती पेस्ट आहे जी इंटरनल फीडर आहे स्टोअर ग्रेनची? इंटरनल फीडर आणि एक्सटर्नल फीडर. इंटरनल फीडर हे आतमध्ये फीड करत असतात, एक्सटर्नल वरतून फीड करत असतात. मग राईस विल जी ती इंटरनल फीडर आहे. राईस विल काय? इंटरनल आहे. हे फक्त उत्तर सांगतोय तुम्हाला, आणि पुढे आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे डीप मध्ये सगळे माहिती बघणार आहे. ठीक आहे. तर बघा आता, मोस्ट ऑफ दी ज्या काही स्टोअर ग्रेन पेस्ट असतात याच्यात दोनच फॅमिली, 99% सगळ्या फॅमिली दोनच आहे. कोणत्या? कोलेप्टेरा आणि लेपिडोप्टेरा. मग याच्यामध्ये टाईप ऑफ इन्सेक्ट, मग ते बेस्ड ऑन डॅमेज ठरवलं जातं. ठीक आहे. मग ते कोणते कोणते? एक प्रायमरी इन्सेक्ट पेस्ट आणि दुसरी सेकंडरी इन्सेक्ट पेस्ट. प्रायमरी इन्सेक्ट पेस्ट काय करते? तर ती अनब्रोकन, जे म्हणजे त्याचं काही डॅमेज असेल, ओके, म्हणजे त्याला कॉज करायचा असेल किंवा त्याच्यात ब्रीडिंग कंप्लीट करायची असेल, ही सगळी अनडॅमेज सॉलिड ग्रेन वरती करत असते. कशावरती? अनडॅमेज सॉलिड ग्रेन वरती. आणि जे काही सेकंडरी पेस्ट असतात तर त्याची आपली पूर्ण अटॅक, आणि जे काही ब्रीड करायचंय त्यांना, तर ते काय रिप्रोडक्शन करायचंय तर ते प्रिव्हियसली डॅमेज ग्रेन लागतात. यांच्या कंडिशन आहे. प्रायमरी वाले काय म्हणतात की आम्हाला अनडॅमेज ग्रेन पाहिजे, आणि सेकंडरी जे काही इन्सेक्ट पेस्ट आहेत तर ते काय बोलतात, आम्हाला ऑलरेडी डॅमेज पाहिजे ग्रेन, त्याच्यावरतीच आम्ही ब्रीडिंग करणार किंवा अटॅक करणार. ठीक आहे. मग प्रायमरी मध्ये कोण येतं? राईस विविल, सिटोफिलस ओरायझा हे एक्झाम्पल आहे त्याचं. आणि सेकंडरी मध्ये कोणते? आपलं रेड फ्लोर बिटल, ट्रायबोनियम कॅस्टनियम. ठीक आहे, आपण हे पूर्णपणे बघूया पुढे. हम्म. आता प्रायमरी बिटल,
त्यानंतर सेकंडरी पेस्ट, एवढ्या दोन्ही पाठ केल्या तर परत सगळं मिक्सअप होणार आहे. त्यामुळे जे छोटं आहे, जे कमीत कमी पेस्ट आहे त्या ध्यानात ठेवायच्या आणि बाकीच्या उरलेल्या सगळ्या प्रायमरी असणार आहे. ठीक आहे. मग आता आपण सेकंडरी पाठ करून घेऊया. बघा सेकंडरी मध्ये काय करायचं आता. सेकंडरी मध्ये पहिली येते रेड फ्लोअर बिटल ट्रायबोलियम कॅस्टेनियम. रेड फ्लोअर बिटल ट्रायबोलियम कॅस्टेनियम. लॉंग हेडेड फ्लोअर बिटल लॅथेटिकस ओरायझा. लॅथेटिकस ओरायझा. सॉ टूथ ग्रेन बिटल, नाव काय याचं, ज्याचे स्वॉटूथ किंवा जे काय त्याचे धारदार जे काय दात असतात तर ते कसे मायन्यूट आहे, क्रिप्टोलेस्टस मायन्यूटस. आणि त्यानंतर पुढचा फ्लॅट ग्रेन बिटल, ओके, ज्याचं नाव आहे क्रिप्टोलेस्टस पुसिलस. म्हणजे अशा प्रकारे ह्या चार मेन आहे. रेड रेस्ट ग्रेन बिटल जी आहे ती पण सेकंडरीचे, पण मेन चार ध्यानात ठेवा. रेड फ्लोअर बिटल, लॉंग हेडेड फ्लोअर बिटल, स्वॉटूथ ग्रेन बिटल आणि फ्लॅट ग्रेन बिटल. मी ह्या ध्यानात कशा ठेवायच्या तुम्हाला ठीक आहे, याची फक्त ट्रिक ध्यानात ठेवा. सेकंडरी पेस्ट पार्ट झाल्या म्हणजे प्रायमरीला आपल्याला प्रॉब्लेम नाही. तर बघा लाल कलरचा फ्लॅट पाहायला गेलो पण तो लांब होता. म्हणजे कसं, लाल मध्ये काय येते आपलं रेड फ्लोअर बिटल. ठीक आहे. त्यानंतर फ्लॅट मध्ये काय येते फ्लॅट ग्रेन बिटल. ठीक आहे. त्यानंतर पायला मध्ये सॉ किंवा मग कर्व दोन्ही पण अर्थ येतात त्याची. तर आपलं जे काय सॉ टूथ ग्रेन बिटल ही येते पायला मध्ये. आणि लॉंग हेडेड फ्लोअर बिटल ओके लांब होता. ओके. काय बघितलं आपण, लाल कलरचा फ्लॅट पाहायला गेलो पण तो लांब होता. लाल मध्ये काय आलं रेड ग्रेन बिटल, फ्लॅट मध्ये फ्लॅट ग्रेन बिटल, सॉ टूथ ग्रेन बिटल ओके पाहिला, आणि लांब मध्ये लॉंग हेडेड बिटल. अशा प्रकारे ह्या चार पेस्ट आहे ज्या ध्यानात ठेवायचे तुम्हाला. ओके. दुसरी कोणती ट्रिक असेल तरी ध्यानात ठेवा, पण सेकंडरी पार्ट झाला म्हणजे प्रायमरीला प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता मग प्रायमरी फक्त बघून घेऊया आपण, ज्याचं सायंटिफिक नेम आपल्यासाठी महत्वाचं आहे जर विचारलं तर. ठीक आहे. मग राईस विविल ही मेन पेस्ट आहे प्रायमरी, ओके, स्टोअर ग्रेन पेस्ट मधली. तर त्याच्यामध्ये राईस विविलचं नाव काय आहे तर सिटोफिलस ओरायझा. ओरायझा सटायवा ही सायंटिफिक नेम कशाचं आहे राईसचं, म्हणजेच राईस विविलचा सायंटिफिक नेम काय आहे तर सिटोफिलस ओरायझा. खापरा बिटल, आता खापरा बिटल काय करत असते, हा एक भुंगेर आहे जो काय करत असतो ग्रेन मध्ये खापा करायचं काम करत असतो. त्यामुळे खापरा बिटलचं नाव काय ट्रोगोडर्मा ग्रॅनारियम. अँगुमिस ग्रेन मॉथ याचं नाव आहे रायझोपर्था डॉमिनिका. ओके. त्यानंतर पुढचं राईस मॉथ. राईस मॉथचं नाव काय कोर्सायरा सिफॅलोनिका. लेसर ग्रेन बोरर, हा लेसर आहे छोटा आहे पण काय झालाय डॉमिनेट झालाय रायझोपर्था डॉमिनिका. लेसर ग्रेन बोरर होता छोटा पण झालाय डॉमिनेट, ओके, ज्यामुळे अटॅक जास्त केलाय त्यामुळे डॉमिनेट झालाय तो. पल्स बिटल आताच बघितलं आपण, ज्याचं नाव काय जे कडधान्यावरचा भुंगेरा म्हणतो, ज्याचं नाव आहे कॅलोसोब्रुचस चायनेन्सिस. ओके. पल्स बिटल. त्यानंतर आणि चायनेन्सिस कसं ध्यानात ठेवायचं, कारण इंडियामध्ये आपलं सिरियल मध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्शन हे चायनाचं आहे. पण पल्स मध्ये आपण एक नंबरला आहे, ओके, पूर्ण जगामध्ये. त्यामुळे आपण चायनाला काय केलंय बीट केलेलं आहे. ओके. पल्स बिटल ध्यानात ठेवा. मग पल्स मध्ये सायंटिफिक नेम काय केलंय चायनाला बीट केल्यामुळे आपण एक नंबर आलोय. कॉलोसोब्रुसस चायनेन्सिस ही लिंक थोडीफार. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचं काय स्वीट पोटॅटो विविल. स्वीट पोटॅटो विविल म्हणजे जे आपण रताळ बघतो लाल कलरचा बटाटा पण म्हणतात, जे सायलस फॉर्मिकॅरस. ओके. स्वीट पोटॅटो विविल रताळ्यावरचा जो विविल आहे त्याचं नाव काय सायलस फॉर्मिकॅरियस. आणि पोटॅटो ट्युबर मॉथ. ओके. पोटॅटो ट्युबर मॉथ जी आहे तर तिचं नाव काय पथोरिमिया ओपरकुलेला. अशा प्रकारे आपण पूर्णपणे सायंटिफिक नेम बघितले त्याचे. याचे फक्त सायंटिफिक नेम ध्यानात ठेवा ह्या पेस्टचे. ओके. थोडीफार लिंक लावून ध्यानात ठेवा, तिथं उत्तर निघून जाईल. आणि सेकंडरी पार्ट असला म्हणजे काय होणार आहे आता तुमचं, सपोज पहिलाच प्रश्न दाखवला होता मी तुम्हाला, जर सेकंडरी पार्ट असतील तर प्रायमरी बाजूला निघणार आहे. आपल्याला उत्तर अशी मतलब आहे. ठीक आहे. मग आता इथे बघा काय विचारलं होतं, विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रायमरी स्टोअर ग्रेन पेस्ट. प्रायमरी कोणती, आपण काय बघितलं ट्रिक बघितली होती. लाल कलरचा फ्लॅट पाहायला गेलो पण लांब होता. बरोबर. फ्लॅट पाहायला गेलतो बरोबर, फ्लॅट पाहायला गेलतो पण लांब होता. झालं. ह्या तिन्ही पेस्ट काय तर ह्या सेकंडरी. मग राहिली कोणती ती पल्स बिटल जी काय प्रायमरी मध्ये. अशा प्रकारे उत्तर काढा, जे छोटं वाचायचं कमी वाचायचं आणि त्यातून आपल्या दुसरे जास्त जे काही माहिती दिलेली त्याच्यावरचं उत्तर काढायचं. मग झालं प्रायमरी झाली सेकंडरी झाली.
आता आपल्याला बघायचंय एक्सटर्नल फीडर आणि इंटरनल फीडर, हाही प्रश्न विचारला जातो की एक्सटर्नल फीडर कोणते, इंटरनल फीडर कोणते. तर एक्सटर्नल फीडर म्हणजे काय, जे बाहेरून डॅमेज करायचं काम करत असतात आणि यांनी डॅमेज केल्यानंतर जे काय पीठ बीट तयार होतं त्या पिठावरती डायरेक्ट डॅमेज करतात ते इंटरनल, किंवा त्याची पूर्ण ब्रिडिंग ते आतमध्ये सीड मध्ये करत असतात ते इंटरनल, आणि वरच्या लेअरवर जे करतात ते एक्सटर्नल फीडर. मग आता एक्सटर्नल फीडर कोणते, इंटरनल वाचायचीच नाही, एक्सटर्नल सोडले तर बाकी सगळे काय असणार आहे, इंटरनल. मग बघा, खापरा बिटल किंवा त्यालाच वेअर हाऊस बिटल पण म्हटलं जातं, जो एक्सटर्नल फीडर आहे. राईस मॉथ कसा आहे, एक्सटर्नल फीडर आहे. बाई इथे राईस मॉथ जो आहे तर तो काय एक्सटर्नल फीडर आहे, बाहेरून खातोय. त्यानंतर इंडियन मिल मॉथ हे पण एक्सटर्नल फीडर आहे, आणि फिग मॉथ किंवा आल्मंड मॉथ हे पण एक्सटर्नल फीडर आहे. मग 4 पेस्ट बघितल्या ज्या एक्सटर्नल आहे, ह्या सोडून ज्या काय असणार आहे त्या इंटरनल फीडर असणार आहे. ठीक आहे. मग बघा, खापरा बिटल किंवा वेअर हाऊस बिटल ही एक एक्सटर्नल फीडर, राईस मॉथ, इंडियन मिल मॉथ किंवा आल्मंड किंवा फिग मॉथ हे काय एक्सटर्नल आहे. मग आता बिटल किंवा विविल म्हणजे जेवढे काय भुंगेरे बघितले आपण किंवा विविल असतील हे कोलेप्टेरा फॅमिली मधले, म्हणजे आपण बघितलं होतं व्हाईट ग्रबचं काय मेन सी शेप जी असते तर ती काय असतं, त्याचं आळे बघायला भेटते आपल्याला. तसं इकडे मॉथ मध्ये काय पूर्णपणे स्ट्रेट असते. बिटल आणि विविलची स्टेज बघा, आता बिटल आणि विविल तुम्हाला काय सांगितलं, कोलेप्टेरा फॅमिली मधले. पण जे मॉथ असतात, राईस मॉथ असेल, पॉटेड ट्युबर मॉथ असेल, हे लेपिडोप्टेरा मधले. ठीक आहे. तर मग आता याच्यामध्ये आपल्याला डॅमेजिंग स्टेज बघायचे. प्रश्न विचारला काय काय जातो, पहिली गोष्ट प्रायमरी पेस्ट कोणती, सेकंडरी कोणती, त्यातली इंटरनल फीडर कोणती, एक्सटर्नल फीडर कोणती, त्यानंतर त्याची डॅमेजिंग स्टेज कोणती, एवढेच प्रश्न येतात त्याच्यावरती. तर आपण काय बघितलं, प्रायमरीचे फक्त सायंटिफिक नेम, सेकंडरी आपण पाठ केल्या. ठीक आहे, ट्रिक वापरून. त्यानंतर एक्सटर्नल फीडर एवढ्याच आहे, म्हणजे बाकीच्या उरलेल्या सगळ्या हे इंटरनल फीडर आहे. आता डॅमेजिंग स्टेज बघा, राईस मॉथ, पॉटेटो ट्युबर मॉथ किंवा इंडियन मिल मॉथ जे आहे, आता ही जे मॉथ आहे तर याची काय असणार आहे, लार्वा असणार आहे. बरोबर आहे, ही आपण बघतो लार्वा जी काय असते डॅमेजिंग स्टेज असते मॉथ मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे पल्स बिटल आहे किंवा खापरा बिटल आहे याच्यामध्ये ग्रब बघतो आपण. ग्रब म्हणजे कशी सी शेप मध्ये, कारण एक ग्रब आणि अडल्ट अशाच टाइप मध्ये आपल्याला तिथं फक्त त्यांचं स्टेज बघायला भेटते. तर पल्स बिटल किंवा खापरा बिटल मध्ये काय असतं, ग्रब. आणि बाकी जेवढे काय उरलेत, राईस विविल, लेसर ग्रेन बोरर, रस्ट रेड फ्लोअर बिटल यांची ग्रब आणि अडल्ट डॅमेजिंग स्टेज असते. मग आपल्याला फक्त दोन पार्ट करायचे. कोणते दोन, की जे पॉटेड ट्युबर मॉथ, राईस मॉथ, इंडियन मिल मॉथ किंवा फिग मॉथ हे लार्वा डॅमेजिंग स्टेज आहे, म्हणजे बऱ्यापैकी मॉथ सगळं. त्यानंतर पल्स बिटल किंवा खापरा बिटल यांची ग्रब आहे त्या दोन याची, आणि बाकीच्या ज्या काय उरल्यात त्यांची ग्रब आणि अडल्ट ही डॅमेजिंग स्टेज आहे. म्हणजे पहिल्या 2 लाईन फक्त पाठ करून ठेवायच्या आहे. ठीक आहे. हम्म. मग आता याचं आपल्या स्टोअर ग्रेन पेस्टचं मॅनेजमेंट करायचं आहे. हाही प्रश्न येऊन गेलेले सिरियल पल्सेस मध्ये मॉइश्चर किती मेंटेन करायचं. तर ड्राईंग ऑफ ग्रेन टू मॉइश्चर रेंज 10 to 14% एवढ्या रेंज मध्ये आपण हे करत असतो. तर सिरियलचं स्टँडर्ड जे काय आहे ड्राईंग मॉइश्चर, म्हणजे जे आपल्याला वेअरहाऊस किंवा स्टोरेज मध्ये ठेवताना 12% एवढं मॉइश्चर असलं पाहिजे. पल्सेस किंवा कडधान्यामध्ये 10% असलं पाहिजे. आणि ऑइल सीड मध्ये किती टक्के असलं पाहिजे, 8% असलं पाहिजे. सिरियल 12, त्याच्यानंतर पल्सेस आणि ऑइल सीड मध्ये फंगल अटॅक जास्त होतो त्यामुळे 8%पर्यंत. बिफोर स्टोरेज, आता आपल्याला जे काय साठवणूक करायची त्याच्या अगोदर स्टोरेज शुड बी डिसइन्फेक्ट करायचंय. पण कशाने करायचंय, तर ते मॅलेथॉन 50% ईसीचा स्प्रे घ्यायचा आहे त्या वेअर हाऊस मध्ये किंवा स्टोरेज मध्ये. फ्युमिगंट वापरू शकतो. फ्युमिगंट काय करत असतं, स्लोली रिलीज होतात, त्यामुळे तिथं पूर्णपणे वाफ त्या औषधाची किंवा केमिकलची तयार होते आणि त्यामुळे ते इन्सेक्ट किल होऊन जातात पेस्ट. तर अल्युमिनियम फॉस्फाईड, ओके, अल्युमिनियम फॉस्फाईड किंवा रॅट असतील यांना पण मारण्यासाठी वापरतो. अल्युमिनियम फॉस्फाईड जे आहे वारफारीन बघतो आपण, ओके, तर ते कशामध्ये रॅटला किल करायसाठी वापरतोय. तर अल्युमिनियम फॉस्फाईड हे फ्युमिगंट जे कोणत्या नावाने विकलं जातं, ट्रेंड नेम त्याचं सेल्फॉस, अल्फॉस किंवा क्विक फॉस, जे काय फॉस नावाने विकले जातात सगळे, तर ते काय अल्युमिनियम फॉस्फाईड फ्युमिगंट आहे. ठीक आहे. आणि अवेलेबल इन द फॉर्म ऑफ टॅबलेट, तर ती टॅबलेट किती ग्रॅमची असते, 1 टन साठी एक टॅबलेट वापरायची जी 3 ग्रॅमची असते. 1 टन साठी 3 ग्रॅमची टॅबलेट वापरायची आपल्याला. कोणती, सेल्फॉस, अल्फॉस किंवा क्विक फॉस. हे आपल्या स्टोरेज मॉइश्चर स्टोरेज पर्सेंटेज ध्यानात ठेवा. सिरियल मध्ये 12, पल्सेस मध्ये 10, ऑइल सीड मध्ये 8. इथपर्यंत आपलं स्टोअर ग्रेन पेस्ट हा मेन आपली पूर्णपणे कव्हर झालेलं आहे. ठीक आहे. खूप मोठे पॉईंट आहे, सेरिकल्चर झालं किंवा स्टोअर ग्रेन पेस्ट झालं, एक एक पूर्णपणे आपण कव्हर केलंय. आणि बऱ्यापैकी सगळ्यांवर 1 ते 2 क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतील, मिनिमम एक असणार म्हणजे असणार. आता पुढचं आपल्याला पोअर स्पेसेस जर जमिनीमध्ये हाय झाल्या तर त्यावेळेस बल्ड डेन्सिटीवरती काय फरक पडतो. तर बघा, आता
डिक्रीज होतोय, हे तुम्हाला खूप डिटेलमध्ये सरांनी शिकवलंय सगळं. ठीक आहे. तर पार्टिकल डेन्सिटी आणि बल्क डेन्सिटी. तर पार्टिकल डेन्सिटी म्हणजे काय, बल्क डेन्सिटी म्हणजे काय, ह्या जर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असेल तर याच्यावरचा मार्क आपला जाणार नाही. ठीक आहे. तर पार्टिकल डेन्सिटी म्हणजे काय, पहिली गोष्ट डेफिनेशन विचारली जाईल, वेट. ओके, वेट पर मिनिट व्हॉल्यूम ऑफ सॉइल. पण कशाचं, फक्त सॉलिड पोर्शन ऑफ सॉइलचं, त्याला म्हटलं तर पार्टिकल डेन्सिटी. दोन्हीकडे वेटच आहे, पण व्हॉल्यूम कशाचं घ्यायचं ते त्यावर डिपेंड आहे. तो व्हॉल्यूम फक्त सॉलिड पोर्शन ऑफ सॉइलचं जर घेतलं ती झाली पार्टिकल डेन्सिटी. जनरली पार्टिकल डेन्सिटी काय असते, नॉर्मल सॉइलची किती असते, 2.66 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब किंवा मिलीग्रॅम पर मीटर क्यूब. ओके. त्यानंतर जेवढं ऑर्गॅनिक मॅटर आपण टाकणार आहे, याच्या अगोदर पहिलं बघा, पार्टिकल डेन्सिटी मध्ये काय बघितलं, फक्त वेट जे आहे तर ते वेट पर मिनिट व्हॉल्यूम ऑफ फक्त सॉलिड पोर्शन ऑफ सॉइल, पोर स्पेसिस घेतलेला नाही, किंवा पार्टिकल मध्ये आपण पोर स्पेसिसचा विचारच करत नाही, फक्त सॉलिड पार्टिकलचा विचार करतो, त्यामुळे ती असते पार्टिकल डेन्सिटी, ज्याच्यामध्ये 100% सॉलिड पोर्शन असतोय आणि वेट असतं त्यामुळे 2.66 ग्रॅम. ओके. आणि तुम्हाला त्याची युनिट पण सांगितलेले. फॉर्म्युला काय आहे, तर ओन ड्राय वेट ऑफ सॉइल आपण व्हॉल्यूम ऑफ सॉइल पार्टिकल. ध्यानात ठेवा, पार्टिकल डेन्सिटीचं काय, तर ओन ड्राय वेट सॉइल, वेट सॉइलचं, आणि आपण फक्त काय त्याच्यामध्ये व्हॉल्यूम कशाचं, तर सॉइल पार्टिकलचं. सॉइल पार्टिकलचं हा झाला पार्टिकल डेन्सिटीचा फॉर्म्युला, जी किती आहे, 2.66 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके. हे ध्यानात ठेवायचं युनिट बरं का, युनिट विचारलं जाऊ शकतं, किंवा मिलीग्रॅम पर मीटर क्यूब. त्यानंतर ऑर्गॅनिक मॅटर टाकलं तर पार्टिकल डेन्सिटीवर काय फरक होणार आहे बघा. सॉइल पार्टिकलचं किती बघितलं, 2.66. आता तुम्ही ऑर्गॅनिक मॅटर टाकला, ग्रीन मॅन्युअर टाकले, याच्यापेक्षा हलका सॉइल पार्टिकल पेक्षा कोणती हलकी वस्तू टाकली तर त्यावेळेस त्याचा जो काय पार्टिकल डेन्सिटी ती डिक्रीज होणार आहे. पण सॉइल पेक्षा तुम्ही जड मिनरल किंवा खनिज जर टाकले जमिनीमध्ये तर पार्टिकल डेन्सिटी वाढणार आहे. म्हणजे तुम्ही कोणतं मटेरियल टाकताय त्यावरती पार्टिकल डेन्सिटी डिपेंड असते. कळालं काय सांगितलंय, की ऑर्गॅनिक मॅटर टाकलं पार्टिकल डेन्सिटी कमी होणार, मिनरल जड जर खनिज टाकले तुम्ही ह्या पार्टिकल पेक्षा सॉइलच्या तर त्यावेळेस पार्टिकल डेन्सिटी वाढणार आहे. आणि पार्टिकल डेन्सिटीलाच काय म्हटलं जातं, ट्रू डेन्सिटी. नाव पण ध्यानात ठेवायचे, असे विचारलं जाऊ शकतं, ट्रू डेन्सिटी, अब्सोल्यूट डेन्सिटी किंवा गेन डेन्सिटी हे विचारलं जातं, किंवा असे विचारलं जाईल, पार्टिकल डेन्सिटी इज ऑल्सो नोन ऍज, तर ट्रू डेन्सिटी, अब्सोल्यूट डेन्सिटी किंवा गेन डेन्सिटी पण म्हटलं जातं. इथपर्यंत क्लिअर झालं पार्टिकल डेन्सिटीचं. आता बल्क डेन्सिटी. बल्क डेन्सिटी मध्ये काय होतंय, तर ओव्हन ड्राय वेट ऑफ सॉइल. ओके. युनिट व्हॉल्यूम ऑफ सॉइल इन्क्लुझिव्ह ऑफ पोर स्पेसेस. याच्यामध्ये काय घेतलं आपण, पण पोर स्पेसेस घेतल्या. आता याच्यामुळे परिणाम कसा झाला बघा, तर पहिली गोष्ट फॉर्म्युला काय सांगितलं होतं तुम्हाला, ओव्हन ड्राय वेट ऑफ सॉइल. आणि खाली काय घ्यायचं आता, व्हॉल्यूम, पण कशाचं, तर सॉइल पार्टिकल इन्क्लुझिव्ह पोर स्पेसेस. म्हणजे सॉइल पार्टिकल तर आहेच, प्लस पोर स्पेसेस पण आल्या. याच्यामुळे काय आलं, मगाशी काय होतं आपलं पार्टिकल डेन्सिटी मध्ये फक्त सॉइलचे पार्टिकल होते खाली. ओके. त्यामुळे डिवाइड केलं, डिवाइडची जी संख्या होती ती कमी होती, त्यामुळे 2.66 यायचं पार्टिकल डेन्सिटी. पण आता इथं पोर स्पेसेस 50% झाल्या ना, आणि प्लस सॉइल पण आले, त्यामुळे मग इथं काय होतं, याच्या निम्मी जी व्हॅल्यू येते बल्क डेन्सिटीची ती किती येते, 1.33. ओके. त्यामुळे बल्क डेन्सिटी जनरली किती असते, 1.33. पार्टिकल डेन्सिटीच्या निम्मी किंवा हाफ ही काय असते, बल्क डेन्सिटी. ठीक आहे. इथे बघा काय झालं, की जे काय व्हॉल्यूम आहे ते फक्त सॉलिड पोर्शनचं घेतलं होतं. बल्क डेन्सिटी मध्ये काय झालंय, तर 50% सॉलिड पोर्शन आणि 50% पोर स्पेसेस, कारण व्हॉल्यूम आपण इन्क्लुझिव्ह पोर स्पेसेस घेतलेलं आहे, त्यामुळे सॉलिड प्लस पोर. आणि त्यामुळे याचं काय झालं, डिवायडेशन मध्ये जी खालची संख्या आहे ती मोठी आल्यामुळं तर इथं काय आलं, आपलं जे काही उत्तर येणार आहे तर ते हाफ येणार आहे. ठीक आहे. मग बल्क डेन्सिटी किती बघितली, 1.33 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. वेर जर ऑर्गॅनिक मॅटरची बल्क डेन्सिटी बघितलं तर ती 0.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ही कसं काय येत आहे, कारण जेवढ्या पोर स्पेसेस जास्त तेवढी बल्क डेन्सिटी कमी होणार आहे. एवढंच ध्यानात ठेवायचं, पोर स्पेसेसचं आणि आपल्या बल्क डेन्सिटीचं कायम क्रॉस आहे. हे कधीच म्हणजे एक गोष्ट वाढली तर दुसरी कमी होणार आहे. पोर स्पेसेस वाढल्या तर बल्क डेन्सिटी कमी होणार आहे, पोर स्पेसेस कमी झाल्या तर बल्क डेन्सिटी वाढणार आहे, विरुद्ध फक्त अपोजिट. आता मग बल्क डेन्सिटी व्हॅरीज होते इनडायरेक्टली विथ द टोटल पोर स्पेसेस प्रेझेंट किती सॉइल मध्ये. त्यामुळे सँडी सॉइल आहे, आपल्याला माहिती आहे सँडी सॉइल मध्ये पोर स्पेसेस कमी असतात, त्यामुळे सँडी सॉइलची बल्क डेन्सिटी कधी पण जास्त असते, सँडी सॉइलची जास्त असते ऍज कम्पेअर टू क्ले सॉइलच्या.
ऑर्गॅनिक मॅटर जेवढं जास्त तेवढं काय असणार आहे, बल्क डेन्सिटी कमी असणार आहे. किंवा टिलेज ऑपरेशन जरी केलं, आता टिलेज केलं तुम्ही म्हणजे नांगरणी केली किंवा दुसरं कोणते पण कल्टिवेशन केलं, तर त्यावेळेस आपण रोटावेटर जरी मारलं तर काय होणार आहे, पोअर स्पेसेस ज्या आहेत तर त्या वाढणार आहे. ऑफकोर्स टिलेज ऑपरेशनने काय होतात, पोअर स्पेसेस वाढतात आणि पोअर स्पेसेस वाढल्या म्हणजे बल्क डेन्सिटी कमी होत असते. म्हणजेच अपोजिट सगळं याचं, फक्त पोअर स्पेसेस आणि आपल्या बल्क डेन्सिटीचं. झालं इथपर्यंत क्लिअर? काय काय बघितलं, ओव्हन ड्राय वेट ऑफ युनिट व्हॉल्यूम ऑफ सॉइल इन्क्लुझिव्ह पोअर स्पेसेस जर शब्द आला तर त्यावेळेस ते असते बल्क डेन्सिटी, जी मातीची असते 1.33 आणि ऑर्गॅनिक मॅटरची असते 0.5 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि ऑर्गॅनिक मॅटर टाका, टिलेज ऑपरेशन करा, तर याच्यामध्ये पोअर स्पेसेस वाढल्या म्हणजेच बल्क डेन्सिटी कमी होणार. ठीक आहे. आता ऑपरेशन, तर अॅग्रोनॉमी मध्ये बघितलं आपण बऱ्यापैकी रेटिंग, स्ट्रिपिंग किंवा रॅपिंग हे ऑपरेशन कशामध्ये कॅरीड आउट केले जातात याच्यावरती एक क्वेश्चन बघायला भेटतो. तर आता इथं काय विचारलंय, रेटिंग. रेटिंग कशामध्ये करतात, तर ज्यूट मध्ये करतात. तर आपण हे ऑपरेशन पूर्ण बघू आता. क्युरिंग. क्युरिंग मध्ये काय करतो आपण, जर टोबॅकोचे आपण लिव्ज, ओके, लिव्ज असतील किंवा मग टी मधले लिव्ज आणले, चहाची पानं ही खुडून आणले, हार्वेस्टिंग केलं त्याचं, तर त्यानंतर आपल्याला त्याला क्युरिंग करावे लागते. म्हणजे सन ड्राईंग थोड्याफार प्रमाणात जर केली तर काय होतं, त्याच्यामधलं आपल्याला क्वालिटी जशी ती रिटर्न राहते आणि मॉइश्चर कमी केलं जातं, मेन याचा इम्पॉर्टन्स. ओके, मग क्युरिंग कशात करतात, टोबॅको किंवा टी मध्ये. त्यानंतर स्ट्रिपिंग ज्यूट मध्ये केली जाते. आता स्ट्रिपिंग आणि रेटिंग एक सोबत सांगतो. निपिंग ध्यानात ठेवा, ग्राम किंवा कॉटन मध्ये केली जाते. निपिंग कशात करतात, निपिंग म्हणजे शेंडा खुडणे. ग्राम म्हणजे आपल्या हरभऱ्यामध्ये किंवा कॉटन कापसामध्ये का खुडतात, तर 1 मीटर पर्यंत जर कॉटन मध्ये हाईट झाली तर त्यावेळेस मोनोपोडियल ब्रांचिंग असते. मोनोपोडियल म्हणजे काय, व्हेजिटेटिव्ह ब्रांचिंग असते ना. मोनोपोडियल म्हणजे व्हेजिटेटिव्ह ब्रांचिंग. या व्हेजिटेटिव्हला आपल्याला पाला येऊन कापसाला काही उपयोग आहे का, नाही. आपल्याला त्याचे रिप्रोडक्टिव्ह म्हणजे बोल आले पाहिजे त्याला. तर त्या रिप्रोडक्टिव्ह किंवा सिम्पोडियल स्टेजला कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो, इथून 1 मीटरच्या हाईट झाल्यानंतर त्याचं काय करतो, शेंडा कट करून टाकतो. त्याला म्हटलं जातं काय, तर निपिंग. निपिंग कशात करतात, ग्राम आणि कॉटन मध्ये. का करायचं, तर मोनोपोडियल ब्रांचिंग असते तर त्याचं सिम्पोडियल ब्रांचिंग मध्ये कन्वर्ट व्हावा आणि रिप्रोडक्शन स्टेज किंवा आपल्याला जी काही फ्रुटिंग पाहिजे ती जास्त भेटावा. ग्राम मध्ये पण आपण ते केल्यानंतर काय होतं, शेंडा फोडल्यानंतर जास्त करून आपल्याला जे काही घाटे किंवा जे काही पॉड लागत असतात ते जास्त प्रमाणात लागतात. ठीक आहे. आता रॅपिंग शुगर केन मध्ये करतात. रॅपिंग म्हणजे काय, की जी काय लॉजिंग होऊ नये, जास्त पाणी किंवा वादळ झालं तर ऊस पूर्णपणे पडतो जमिनीवरती, तर ती लॉजिंग होऊ नये म्हणून आपण काय करतो, त्याला त्याच्याच वाढेदी बांधून ठेवायचं काम करत असतो. ओके, तर त्याला काय म्हणतात, या प्रोसेसला रॅपिंग. त्यानंतर पुढचं प्रॉपिंग बनानामध्ये करतात. फरक शब्दांचं ध्यानात ठेवा. रॅपिंग कशात केलंय, शुगर केन मध्ये. रॅपिंग म्हणजे आवळणे किंवा पॅक करून ठेवणे आणि प्रॉपिंग म्हणजे आधार देतो, पण कशामध्ये, केळीमध्ये, बनानामध्ये. इथे बघा हे काय केलं आपण, एक दोरच्या साहाय्याने पूर्णपणे झाडाला काय केलंय, सपोर्ट द्यायचं काम केलंय. याच्यात आपण बांबूही लावू शकतो की सपोर्ट साठी, किंवा मग दोर पण लावला जातो. हे असते प्रॉपिंग ऑपरेशन. ठीक आहे. म्हणजेच काय होईल, निपिंग ग्राम आणि कॉटन मध्ये, त्यानंतर रॅपिंग शुगर केन मध्ये आणि प्रॉपिंग जे ते बनाना मध्ये केलं जातं. ठीक आहे. आणि क्युरिंग कशात करतात, टोबॅको किंवा टी मध्ये. आता राहिलं रेटिंग आणि स्ट्रिपिंग. तर पहिले ज्यूटच बघून घेऊया आपण. ठीक आहे. तर बघा आता रेटिंग. रेटिंग ऑपरेशन कशात करतात, ज्यूट मध्ये. रेटिंग म्हणजे काय, की आपल्या जवळपास मेन हार्वेस्टिंग बघा पहिला, फायबर पर्पज. जर ज्यूट आपल्याला हार्वेस्ट करायचा आहे तर फायबर पर्पज साठी तो बिफोर फ्लावरिंग हार्वेस्ट करायचा आहे. तुम्ही वाचलं असणार नोट्स मध्ये. पण जर तुम्हाला थोडस फायबर पण पाहिजे, सीडचं पण येड पाहिजे, तर त्यावेळेस आपण काय करत असतो, स्मॉल पॉट स्टेजला हार्वेस्ट करत असतो. मग आता ते हार्वेस्ट केलं पूर्णपणे त्याचं स्टेम, त्यानंतर आपण 30 ते 60 सेंटीमीटर डीप वॉटर मध्ये काय करत असतो, आपण त्याला 34 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पाण्याचं मेंटेन करून. ओके, म्हणजे पाणी त्या लेवलला मेंटेन केलेलं असतं. टेम्परेचर एक मिनिमम लेवल जर पाहिजे 34 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर मेंटेन असते. अशा याच्यात आपण त्याला 3 ते 4 दिवस पर्यंत काय करत असतोय, अॅरोबिक अनएरोबिक फर्मेंटेशन प्रोसेस होऊन देतो. ज्यामुळे जे काय फायबर आहे आणि त्याच्यावरचं कव्हरिंग आहे, तर आपल्या मधलं फायबर इझिली एक्स्ट्रॅक्ट व्हावं किंवा स्ट्रिपिंग व्हावी त्याची, म्हणून रेटिंग ऑपरेशन केलं जातं. ध्यानात ठेवा. पाण्यामध्ये काय केलं जातं, पूर्णपणे फ्लोट करून ठेवला जातो ज्यूट हार्वेस्ट केल्यानंतर. आणि हा 3-4 दिवसानंतर आपण काय करतो, मग त्याच्यामधून इझिली फायबर एक्स्ट्रॅक्ट करतो. त्या प्रोसेसला म्हणतात स्ट्रिपिंग. मग स्ट्रिपिंग बघा आता इथे, ते पाण्यात फ्लोट करून ठेवलं होतं 34 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर मेंटेन करून, आणि त्याच्यातून अनएरोबिक प्रोसेस झाल्या
आणि आपलं काय होतं इझिली एक्स्ट्रॅक्ट होतंय. आणि हे जे काय आता फायबर जे एक्स्ट्रॅक्ट होते ज्याच्यापासून आपण जे बारदान म्हणतो पोते, तर ते बनवायचं काम कशापासून केलं जातं तर ज्यूट पासून. ठीक आहे. हे पूर्णपणे वॉटरमध्ये रेटिंग स्ट्रिपिंग ऑपरेशन कॅरीड आउट केले जातात. मग रेटिंग स्ट्रिपिंग हे कशाचे ज्यूटचे ऑपरेशन आहे. ठीक आहे. आता पेगिंग ग्राउंडनट मध्ये तुम्ही बघितलं असेल काय होतं इरेक्ट टाईप जे काय आपले ग्राउंडनट असतात ओके जास्त बरे उंच वाढतात तर तिथे त्याला फ्लावर येतात. आता हा रेशो बघा 7:4:1 ओके. फ्लावर जर ग्राउंडनटला 7 आले त्याच्यापासून 4 पेग बनतात आणि शेवटला पॉड फक्त एकच बनत असते बरोबर. मग हे प्रमाण जर वाढवायचं असेल मग इरेक्ट टाईप मध्ये काय होतं हे प्रमाण खूपच कमी तर ते वाढवण्यासाठी ड्रम रोलिंग ऑपरेशन करतो. मग पेगिंग स्टेज किती किती दिवसांनी ते 55 डे आफ्टर सोईंग 55 दिवसानंतर. मग ध्यानात ठेवा पेगिंग किती दिवसांनी 55 दिवसांनी. आणि त्यावेळेस कोणतं ड्रम रोलिंग ऑपरेशन केलं जातं आणि ते कशात करतात ग्राउंडनट मध्ये. डिटॅसलिंग कशात केलं जातं मेज मध्ये. टॅसल म्हणजे काय डिटॅसलिंग म्हणजे मेज मधला जो वरचा तुऱ्याचा पोर्शन असतो तो कट केला जातो त्याला म्हणतात डिटॅसलिंग. त्यानंतर डिसकरिंग टोबॅको आणि बनाना मध्ये केलं जातं. टोबॅको मध्ये काय होतं न्यूट्रिएंटचा फ्लो किंवा बनाना मध्ये पण जर एक प्लांट असेल आणि त्याच्या शेजारी मेन प्लांटच्या शेजारी जे छोटे छोटे आपण सकर्स म्हणतो किंवा जे पिल्ल मराठीत त्याला पिल्ल पण म्हटले जातात जे काय करण्यासाठी वापरलं जातं परत दुसरं झाड जर आपल्याला कुठे ट्रान्सप्लांटिंग करायचं असेल त्यासाठी सकर वापरले जातात. जे सकर 750 ग्रॅम पर्यंत असलं पाहिजे हे तुम्ही हॉर्टिकल्चर मध्ये वाचलंय. ठीक आहे. तर मग ते सकर जोपर्यंत इथे फ्लावर किंवा फ्रुटिंग होते त्या झाडाला तोपर्यंत हे कट करावे लागतात. आता आपल्याला टोबॅको मध्ये लिव्हची क्वालिटी चांगली पाहिजे किंवा बनाना मध्ये फ्रूट चांगले पाहिजे तर त्यासाठी बाजूला जे सकर येतात ते काढून टाकले जातात कट केले जातात. त्याला म्हणतात डिसकरिंग टोबॅको किंवा बनाना मध्ये. आणि डिनॅवलिंग म्हणजे काय बनाना याच्यावरती प्रश्न येऊन गेलाय भरपूर वेळा सगळ्याच एक्झाम मध्ये विचारला जातो. डिनॅवलिंग म्हणजे काय बघा आता आफ्टर फिमेल फेज कंप्लीट झाल्यानंतर मेल बर्ड हा पुढचा जो काय असतोय ओके ह्या पोर्शनला काय म्हणतात तर मेल पार्ट आहे हा हा मेल पार्ट रिमूव्ह केला जातो त्याला म्हणतात डिनॅवलिंग. डिनॅवलिंग मध्ये काय करतात फिमेल फेज कंप्लीट झाल्यानंतर मेल फेज कट करून टाकणे याला म्हटलं तर डिनॅवलिंग. हे कशात करतात तर हे बनानामध्ये करतात. ठीक आहे. हम्म. आता आपण काय बघितलं जे काय ऑपरेशन अॅग्रोनॉमिकल क्रॉप मध्ये मेनली वापरले जातात त्यात स्टेकिंग पण येतं. टोमॅटो क्रॉप मध्ये आधार देण्यासाठी आपण स्टेकिंग म्हणजे बांबू किंवा काठीच्या साहाय्याने तारेच्या साहाय्याने आपण जो आधार देतो ते स्टेकिंग आपण टोमॅटो मध्ये करतो. ही मेनली मेजर ऑपरेशन. ठीक आहे. आता आपल्याला सीड क्लासेस बघायचे. सीड क्लासेस बघतोय तर त्याच्यामध्ये बघा 20 सीड जनरली युज बाय फार्मर फॉर सोईंग पर्पज. आतापर्यंत आपण काय पाठ करत आलोय टॅगच्या साईज ओके एवढंच जनरली. पण आता वेगळा थोडासा प्रश्न विचारलाय की कोणते सीड क्लास जो आहे तो जनरली आपण शेतकऱ्यांना सोईंग साठी दिलं जातं कोणतं बी दिलं जातं तर त्याचं एक्झाम्पल आहे सर्टिफाईड सीड ओके. सर्टिफाईड सीड ध्यानात ठेवा सोईंग पर्पज साठी कमर्शियली कोणतं सीड दिलं जातं तर सर्टिफाईड सीड. मग आता बघा क्लासेस ऑफ सीड. पहिलं कोणतं सीड येतं तर न्यूक्लियस सीड येतं. न्यूक्लियस सीड म्हणजे इनिशियल सीड असतं ओके ज्याला आपण मूलभूत बियाणं म्हणतो. इम्प्रूव्ड व्हरायटीचं जे अवेलेबल इन लिमिटेड क्वांटिटी म्हणजे तुम्हाला हे फक्त विद्यापीठांमध्ये किंवा जे काही रिसर्च स्टेशन असतील किंवा कंपन्या असतील जगा तर ते तयार करताना पहिल्यांदा न्यूक्लियस सीड तयार करत असतात कोणत्या व्हरायटीचं तर ते लिमिटेड एक ते 10 किलो पर्यंत किंवा 10-20 किलो पर्यंतच आपल्याला बघायला भेटतं. जे डायरेक्टली कोण तयार करतं प्लांट ब्रीडर जे असतात ओके. तर हे प्लांट ब्रीडर तयार करायचं काम करत असतात न्यूक्लियस सीडला. आणि रिसर्च इन्स्टिट्यूट मध्येच बस जवळपास 100% हे काय करतात रिसर्च इन्स्टिट्यूट मध्येच हे सीड तयार केलं जातं. आणि याची प्युरिटी जर रिसर्च सीड मध्ये ब्रीडरने तयार केलेलं तर 100% याची काय असणार प्युरिटी असणार आहे. मग न्यूक्लियस सीड म्हणजे फक्त इनिशियल सीड आहे जे इम्प्रूव्ह व्हरायटीचं असतं. प्लांट ब्रीडर तयार करतात आणि जेनेटिक प्युरिटी फिजिकल प्युरिटी 100% असते. दुसरं असते ब्रीडर सीड ओके पैदासकार बियाणं म्हणतो आपण याला. तर हे कोणतं आहे प्रोजिनी आहे न्यूक्लियस सीडची. कारण न्यूक्लियस सीड पासून ब्रीडर सीड तयार करतो कारण न्यूक्लियस सीड भेटलं का ते परत सोईंग करून आपण त्याच्यातून काय करत असतो ब्रीडर सीड तयार करत असतो. हे स्ट्रिक्ट सुपरविजन ऑफ प्लांट ब्रीडरच्याच अंडर तयार केलं जातं. आता न्यूक्लियस सीडला कोणताही टॅग नव्हता बरोबर आहे किंवा साईज पण नव्हती त्याची. रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये काय केलं जातं प्लांट ब्रीडरच्या स्ट्रिक्ट सुपरविजन अंडर ब्रीडर सीड तयार केलं जातं. आणि ब्रीडर सीड हे प्रोड्यूस कशासाठी वापरलं जातं तर फाउंडेशन सीड तयार करायसाठी. आणि जेनेटिक आणि फिजिकल प्युरिटी किती असते एक सेम ऍज अ न्यूक्लियस सीड. न्यूक्लियस आणि ब्रीडर सीडची फिजिकल जेनेटिक प्युरिटी सेम असते. फक्त याचा टॅग ध्यानात ठेवायचा आहे गोल्डन येलो किंवा बफ कलर टॅग ओके. हा कशाचा आहे ब्रीडर सीडचा आहे गोल्डन येलो किंवा बफ कलर टॅग.
त्यानंतर पुढे बघूया आपण आता. मग आतापर्यंत काय बघितलं, न्यूक्लियस सीड जे खूप लिमिटेड क्वांटिटीमध्ये ब्रीडर रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये तयार करतात, त्याची प्रोजिनी आपली ब्रीडर सीड. ब्रीडर सीड हे स्ट्रिक्ट सुपरविजनच्या अंडर तयार केलं ब्रीडरच्या, ठीक आहे, आणि याचा गोल्डन येलो किंवा बफ कलर टॅग होता. आता फाउंडेशन सीड, मग फाउंडेशन सीड कशाची प्रोजिनी आहे? आतापर्यंत बऱ्यापैकी प्रश्न हेच आहे फक्त प्रत्येक वेळेस, प्रोजेनी कशाची कोणती, वरच्या क्लासची प्रोजेनी खालची असते. तर मग ब्रीडर सीडची कोणती, फाउंडेशन सीड किंवा पायाभूत बियाणं म्हणतो आपण याला. ओके, फाउंडेशन सीड ज्यालाच मदर सीड म्हटलं जातं. का बरं? कारण हे सोर्स आहे रजिस्टर आणि सर्टिफाईड सीडचा, जे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना वापरण्यासाठी आपल्याकडे रजिस्टर तर घेत नाही, पण सर्टिफाईड सीड जे आहेत, तर त्या सर्टिफाईड सीडचा मेजर सोर्स आहे फाउंडेशन सीड. त्यामुळं फाउंडेशन सीडला काय म्हटलं जातं, मदर सीड. ठीक आहे, जेनेटिकली 99.9% याची प्युरिटी असते. मेनली प्रोड्यूस कोण करतं, फाउंडेशन सीड प्रोड्यूस बाय, हा इक्वेशन येऊन गेलाय, नॅशनल सीड कॉर्पोरेशन म्हणजे एनएससी. एनएससी ची स्थापना कधी, 1963 ची, नॅशनल सीड कॉर्पोरेशनची. जे प्रोड्यूस गव्हर्नमेंट फार्म असतील, ओके, किंवा मग आपले विद्यापीठांचे फार्म असतील तिथं, किंवा एक्सपेरिमेंट स्टेशनला, ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीला, या ठिकाणी तयार करायचं काम केलं जातं फाउंडेशन सीडचं. आणि मग हे फाउंडेशन सीड काय करतो आपण, रिसर्च सायंटिस्ट यांच्या सुपरविजन अंतर्गत स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सीच्या एक्सपर्ट अंडर हे पूर्णपणे कार्यक्रम प्रोग्राम राबवला जातो. आणि व्हाईट टॅग असतो फाउंडेशनचा. मग बघा आता फाउंडेशन सीडचं काय बघितलं, याला म्हणतात मदर सीड, 99.9% प्युरिटी. हे नॅशनल सीड कॉर्पोरेशनची जबाबदारी आहे फाउंडेशन सीड तयार करायचं. ओके, लोड कमी करण्यासाठी विद्यापीठांचा नॅशनल सीड कॉर्पोरेशन प्रोड्यूस करायचं काम दिलेलं आहे. आणि व्हाईट टॅगचा कलरचा टॅग यायला. आता पुढे रजिस्टर सीड. रजिस्टर सीड ही जनरली प्रोड्यूस फ्रॉम फाउंडेशन सीड पासून तयार केलं जातं, किंवा प्रोजेनी जरी म्हटलं तरी पण चालेल. फाउंडेशनची प्रोजेनी रजिस्टर आहे, आणि याचा पर्पल किंवा ऑरेंज कलर टॅग आहे. पर्पल किंवा ऑरेंज आपलं जे रजिस्टर असतं ज्याच्यात आपण पूर्णपणे नोंद ठेवतो फार्मची, तर ते कशा कलरचं, पर्पल कलरचा किंवा ऑरेंज कलरचं पण मेनली पर्पल ध्यानात ठेवायचं. तिथे ऑप्शन पर्पल असेल तर पर्पल कलरचं. आणि हे जनरली अवॉइड केलेलं आहे आपल्या देशामध्ये. ओके, रजिस्टर सीड जनरली ओमिटेड, त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी अशा प्रकारचे टॅग किंवा अशा प्रकारचे सीड बघायला भेटत नाही. ओके, आणि मग सर्टिफाईड सीड, मग सगळ्यांना वाटेल सर्टिफाईड सीड रजिस्टर सीडची प्रोजेनी नाही. सर्टिफाईड सीड पण किंवा रजिस्टर सीड पण हे दोन्ही पण कशा, फाउंडेशन सीड पासून तयार केलेले. मग सर्टिफाईड सीड इज प्रोजेनी ऑफ आयदर रजिस्टर सीडची तर आहेच, पण रजिस्टर सीड आपल्याकडे तयारच करत नाही, त्यामुळे ही कशाची, फाउंडेशन सीडची आहे. आता याच्यानंतर अप्रूव्ड अँड सर्टिफाईड बाय द स्टेट सीड सर्टिफाइंग एजन्सी. आणि याचा टॅग कोणता आहे, ब्ल्यू किंवा अझर ब्ल्यू. सर्टिफाईड सीडचा टॅग कलर विचारून झालाय, तो ब्ल्यू किंवा अझर ब्ल्यू आहे. ठीक आहे, आणि हे मेनली अवेलेबल फॉर जनरल डिस्ट्रीब्युशन, कशासाठी, फार्मरला सोईंग करण्यासाठी किंवा कमर्शियल क्रॉप प्रोडक्शन घेण्यासाठी कोणतं सीड दिलं जातं, तर सर्टिफाईड. आणि मी क्वेश्चन जो आपण विचारला होता, तर त्याचं पण आन्सर काय, तर सर्टिफाईड सीड, जे जनरली डिस्ट्रीब्युट कशासाठी केलं जातं, क्रॉप प्रोडक्शनसाठी. आपण जे काही सीड बऱ्यापैकी वापरतो तर ते सर्टिफाईड सीड असतात. ठीक आहे, किंवा ट्रुथफुल पण आहे. ऑप्शन बघून ठेवायचा. आता त्यानंतर बघा टॅगची साईज. न्यूक्लियस सीडला टॅगही नव्हता, साईजही नव्हती. ब्रीडर सीडला कोणता टॅग होता, गोल्डन येलो किंवा बफ कलरचा टॅग होता, 12 बाय 6 सेंटीमीटरचा. किती, 12 बाय 6, ध्यानात ठेवा, 12 बाय 6 सेंटीमीटरचा. त्यानंतर फाउंडेशन सीड हे व्हाईट कलरचं आहे. टॅग कोणता आहे फाउंडेशन सीडला, व्हाईट कलरचा. 15 बाय 7.5 सेंटीमीटरचा टॅग असतो. तुम्ही सीडची बियाण्याची बॅग आणली, आता जून चालू होतोय, त्यानंतर सोईंग चालू होईल, तर त्यावेळेस आपण बऱ्यापैकी जे काही पॅकेट आणतो, म्हणजे सगळेच, बाजरीचं आणलं, बाजरीचं आणलं किंवा आता सध्या मकाचं आणलं, तर त्यावेळेस तिथं टॅग लावलेले असतात. ओके, मग फाउंडेशन सीडला कोणता असतो, व्हाईट, 15 बाय 7.5चा. त्यानंतर सर्टिफाईड सीडला ब्ल्यू कलरचा टॅग असतो, सर्टिफाईड ब्ल्यू कलर, 15 बाय 7.5, 15 बाय 7.5चा. त्यानंतर पुढचा नेक्स्ट, ट्रुथफुल सीड. आता हा बऱ्यापैकी तुम्हाला बऱ्याच नोट्स मध्ये बघायला भेटलेला असेल, जो ओपल ग्रीन कलरचं, जे आपण बाजरीचं मोस्ट ऑफ दी जे सीड आणतो, व्हाईट कलरची जी कापडाची पिशवी असते, तर त्यात ग्रीन कलरचा टॅग जास्त पैकी लावलेला असतो. तर ते कोणतं आहे, ओपल ग्रीन कलरचा, ज्याचं टॅग साईज मोठी असते, 15 बाय 10 सेंटीमीटर. ठीक आहे, इथपर्यंत एवढं जरी पाठ केलं ते बाकीच्या कन्सेप्ट कळाल्या तुम्हाला, कोणतं सीड कोणाची प्रोजेनी काय. त्यानंतर फक्त
टॅग कलर आणि टॅग साईज एवढं पाठ झालं तर याच्यावरचा प्रश्न तुमचा उत्तर जे काय आहे ते चुकणार नाही. ओके, आणि बाकी स्ट्रॅटिफिकेशन, स्कॅरिफिकेशन, हे प्रोसेस किंवा त्या टर्म बघून घ्यायच्या आहे. ओके, त्या बघितलेल्या तुम्ही फक्त एकदा रिकॉल करून घ्या तेवढ्या. तर बघा काय बघितलं, न्यूक्लियस ची प्रोजेनी ब्रीडर, ब्रीडरची फाउंडेशन, फाउंडेशनची सर्टिफाईड, आणि त्यानंतर ट्रुथफुल सीड. ट्रुथफुलचं काय आहे, ओपल ग्रीन हा टॅग आहे, हा वेगळा आहे, ध्यानात ठेवा, वाचलं नसेल तुम्ही बऱ्यापैकी. ट्रुथफुलचं ओपल ग्रीन कलरचं टॅग आहे आणि ज्याची साईज किती 15x10. त्यानंतर ब्रीडरची 12x6 आणि उरलेले दोन्ही पण जे आहे ना फाउंडेशन सर्टिफाईड त्याची टॅग साईज आहे 15x7.5. किती 15x7.5. ओके, झालं इथपर्यंत क्लिअर तुमचं? कमेंट करा एकदा, समजलंय का? ओके ठीक आहे, चला आता इकॉनॉमिक्स मध्ये बघतोय आपण. तर त्याच्यामध्ये मार्केट आहे, मार्केटमध्ये परफेक्ट मार्केट, इम्परफेक्ट मार्केट, अशा खूप साऱ्या कंडिशन तुम्हाला सरांनी ते सगळं शिकवलंय. ओके, आणि बऱ्यापैकी सगळं डिटेल मध्ये घेतलंय याच्यावरती. मग अ मार्केट इन विच देअर आर मोर दॅन टू बट स्टील फ्यू सेलर असतात. किती फ्यू सेलर ऑफ कम्युनिटी, त्याला काय म्हटलं जातं? आता मला पॉली माहित नाहीये, सोनी पण माहित नाहीये हे काय टर्म आहे, पण एवढं तर माहितीये की इथं काय विचारलंय, मोर दॅन टू. मोनो म्हणजे एक, ड्युओ म्हणजे दोन, त्यानंतर ओलिगो म्हणजे मोर दॅन टू असतात. बस एवढंच माहित होतं मला. तर ह्यावेळेस तुम्हाला मगाशी एक प्रश्न तसाच होता किंवा आत्ताही पण जर माहित नसेल तरी पण बऱ्यापैकी जर तुमचं थोडाफार जागेवर असेल तर त्यावेळेस प्रश्न जर तुमचं लक्ष असेल तर उत्तर चुकणार नाही. अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये मोर दॅन टू आहे तर त्यावेळेस काही कोणती टर्म असू, ओलिगोपोली हा एक जर ऑप्शन असेल तर इलिमिनेशन मेथडनी बरोबर उत्तर येऊन जातंय. ठीक आहे, मग बघा आता इकडे क्लासिफिकेशन ऑफ मार्केट. तर पहिलं काय बघायचं आपल्याला, परफेक्ट मार्केट म्हणजे काय, इम्परफेक्ट मार्केट म्हणजे काय. परफेक्ट मार्केट म्हणजे काय की जिथं लार्ज नंबर मध्ये, ओके, लार्ज नंबर मध्ये बायर जे खरेदी करणारे ते आणि सेलर जे विक्री करणारे, असे दोन प्रकारचे आपल्याला, आणि ज्याला परफेक्ट नॉलेज आहे डिमांड किती असणार आहे, सप्लाय काय असणार आहे किंवा प्राइस कशी असणार आहे, म्हणजे पूर्णपणे एक लार्ज नंबर ऑफ सेलर बायर प्रेझेंट असणं, त्यांना पूर्णपणे डिमांड सप्लायची माहिती असणं, हे असतात परफेक्ट मार्केटची लक्षणं. आणि इम्परफेक्ट मार्केटमध्ये काय होतं का जिथं ही परफेक्ट कंडिशन, परफेक्ट मार्केटची कंडिशन फुलफिल होत नाही, ते असतात इम्परफेक्ट मार्केट. ठीक आहे, मग आता याच्यानंतर फॉलोइंग सिच्युएशन मध्ये डिग्री ऑफ इम्परफेक्शनच्या डिग्रीवरती हे जे काही क्लासेस आपण बघणार आहेत आता. पहिले मोनोपॉली मार्केट. पॉली म्हणजे काय आणि सोनी म्हणजे काय, तर बघा मोनोपॉली म्हणजे अशी मार्केट सिच्युएशन जिथं ओनली वन सेलर प्रेझेंट असतो. मोनोपॉली, पॉली म्हणजे एकमेव सेलर किंवा विक्रेता असतो. आणि असं मार्केट जिथं एकच बाहेर किंवा खरेदी करणारा असतो तर त्याला म्हटलं जातं मोनोप्सोनी. मोनोप्सोनी. ओके, कळालं? मोनोपॉली आणि मोनोप्सोनी. मोनो म्हणजे एक, पॉली म्हणजे सेलर, आणि सोनी म्हणजे सोनीचा टीव्ही घेणारे असतात ना, बायर असतात खरेदीदार. ओके, आपण काय करतो, सोनीचा टीव्ही खरेदी करतो तर मग तिथं बायर असतात, मोनोप्सोनी. त्यानंतर ड्युओपॉली मध्ये काय, सेम तसंच, फक्त ड्युओ म्हणजे टू, मग पॉली म्हणजे सेलर, ओके, आणि सोनी म्हणजे काय आपला बायर. मग ड्युओपॉली मध्ये टू सेलर असतात आणि ड्युओप सोनी मध्ये टू बायर असतात. इथपर्यंत ध्यानात ठेवायचं, अशा तऱ्हेने तुमचं उत्तर निघून जाईल. आपल्याला मेन काय ऑब्जेक्टिव्ह आहे, त्यामुळे फक्त उत्तर तिथंच असणार आहे, फक्त आपल्याला ते क्लिक करायचे. ओके, राऊंड करायचं त्यांना, तेवढंच आपलं उत्तर निघून आलं म्हणजे प्रश्न संपला. आता ओलिगोपोली. ओलिगोपोली म्हणजे काय, अशी मार्केट कंडिशन ज्याच्यामध्ये मोर दॅन टू बट स्टील अ फ्यू, ओलिगो म्हणजे फ्यू, ओके, सेलर असतात, त्याला म्हणतात ओलिगोपोली. आणि अशी मार्केट सिच्युएशन जिथं फ्यू बायर प्रेझेंट असतात तर त्यावेळेस त्याला म्हणतात ओलिगोप्सोनी. ओलिगोप्सोनी. त्यानंतर मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. आता ही एक वेगळा कन्सेप्ट आहे. फक्त काय होतं, आता आपण रासायनिक खतं असतील किंवा केमिकल असेल, पेस्टिसाइड ही खरेदी करायला गेलो त्यावेळेस आपल्याला टाटाचंही पण किंवा मग सिंजेंटा किंवा बायर ह्या खूप साऱ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट बघायला भेटतात. म्हणजे एकाच पेस्टला किल करण्यासाठी किंवा फंगसला किल करण्यासाठी तर आपल्याला तिथे बऱ्याच प्रकारचे हिट्रोजिनियस आपल्याला काय बघायला भेटतात, फर्टिलायझर, केमिकल. पण आपल्याला त्यातलं एक चॉईस करायचं असतं, अशा कंडिशनला म्हणतात मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. लार्ज नंबर ऑफ सेलर डील इन अ हेट्रोजिनियस अँड डिफरन्शिएटेड फॉर्म ऑफ कम्युनिटी. म्हणजे काय आलंय, सेलर खूप मोठ्या प्रमाणात आहे, आपण त्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या व्हरायटी बघायला भेटतात, हेट्रोजिनियस आणि डिफरन्शिएटेड फॉर्म ऑफ कम्युनिटी बघायला भेटतात.
आणि अशा कंडिशनला काय म्हटलं जातं, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. मग आपल्याला असं विचारलं एक्झाम्पल का चॉईस बिटवीन व्हराईस मिक्स ऑफ इन्सेक्टिसाइड फर्टिलायझर, याच्यातून चॉईस करून आपल्याला खरेदी करायचं, हे कशाचं एक्झाम्पल आहे, तर ते मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचं आहे. कशाचं आहे, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनचं. बघा आता पहिली गोष्ट, परफेक्ट मध्ये सगळं परफेक्ट असते. ओके, ते डिमांड सप्लाय प्राइसचं सगळं पूर्णपणे माहिती असते आणि लार्ज नंबर ऑफ सेलर आणि बायर असतात. मग मोनोपॉली इम्परफेक्टच्या बेसवर आपण बघतोय, जिथे इम्परफेक्ट मध्ये काहीच नीट नसते, बायर सेलर पूर्णपणे फुलफिल नसतात. मोनोपॉली मध्ये फक्त एक सेलर, सोनी मध्ये एक बायर. डिओपॉली मध्ये दोन सेलर, सोनी मध्ये दोन बायर. त्यानंतर ओलिगोपॉली मध्ये फ्यू सेलर असतात आणि ओलिगोसोनी मध्ये फ्यू बायर असतात. आणि मोनोपॉलिस्टिक मध्ये काय असतात, लार्ज नंबर ऑफ सेलर, जे हेट्रोजेनियस कमोडिटी विकत असतात, ज्यातून आपल्याला चॉईस करायचं असते. ठीक आहे, आता शेवटचा एक आपण त्यातला पॉईंट बघतोय, वेळ खूप झालाय. ओके, त्यामुळे आपण शेवटचा पॉईंट बघूया याच्यातला. तर बघा आता पार्च्युरेशन प्रोसेस इन गोट, याच्यानंतर स्ट्रॅटेजी पण बघणार आहे आपल्याला, तिकडे वेळ लागणार आहे. त्यामुळे इथपर्यंत आपण एक शेवटचं टॉपिक घेऊया, बाकीचं नंतर बघता येईल. ठीक आहे, तर बघा आता पार्च्युरेशन प्रोसेस इन गोट. तर पार्च्युरेशन प्रोसेस इन गोट इज कॉल्ड, काय म्हटलं जातं गोटमध्ये, लॅम्बिंग म्हणतात का किडिंग म्हणतात, तर किडिंग म्हटलं जातं. लॅम्बिंग कशात म्हणतात, शिपमध्ये. ह्या टर्म पार्ट याच्यावरती एक क्वेश्चन फिक्स येतो. ओके, त्यामुळे ह्या प्रोसेस तुम्हाला पार्ट पाहिजेच. मग बघा आता अडल्ट मेल आणि अडल्ट फिमेल. ओके, अडल्ट मेलला काय म्हणतात, बुल, बैल म्हणतो आपण. अडल्ट फिमेलला काय म्हणतात, काऊ. त्यानंतर बफेलो मध्ये पण बफेलो बुल, बफेलो. शिप मध्ये काय म्हणायचं, तर शिप मध्ये काय म्हणतात, आपल्या अडल्ट मेलला रॅम. आपण बघतो आपल्याकडे पण माणसाचं नाव काय असतंय, तर राम. तशाच टाईप मध्ये शिपचं पण. ओके, शिप मध्ये अडल्ट मेलला काय म्हणतात, राम, आणि त्याच्या फिमेलला काय म्हणतात, यू. ओके, रॅम आणि यू. त्यानंतर गोट मध्ये काय बघतो आपण, अडल्ट मेलला बक, म्हणजे आपला जो बोकड असतो त्याला बक म्हणतात, आणि शेळीला काय म्हणतात, डव म्हणतात. शेळीला डव म्हणतात. पिगच्या मेलला काय म्हणतात, बोर. पिगच्या मेलला म्हणतात बोर. पिगच्या फिमेलला म्हणतात सो. काय म्हणतात, सो. आणि पिगच्या आपल्या पोल्ट्रीमध्ये जो कोंबडा असतो त्याला काय म्हटलं जातं, कॉक. कॉक कॉक करतो का नाही तो, तो असतो कॉक. आणि जी कोंबडी असते ती असते हेन. ओके, हेन म्हणजे कोंबडी सगळ्यांना माहिती आहे, पण कॉक हा कोंबडा असतोय. यातले दोन मेजर ध्यानात ठेवायचे काय, तर शिपच्या मेलला रॅम म्हणतात आणि फिमेलला यू म्हणतात, आणि गोटच्याला बक म्हणतात आणि फिमेलला डव म्हणतात. झालं एक लाईन क्लिअर. असं ध्यानात ठेवत चालायचं थोडंसं, नाही तर सगळंच मिक्स होऊन जातं. ठीक आहे, आता बघा न्यू बॉर्न आहे, कॅटलच्या न्यू बॉर्नला जे काय जन्मलंय नवीन बाळ त्याला काय म्हणलं तर काप. बफेलोच्याला बफेलो काप. शिपच्याला काय म्हणतात, छोट्या जे काय पिल्लू असते त्याला लॅम म्हणतात. आणि गोटच्या याला काय म्हणतात, कीड. हे दोन ध्यानात ठेवायचे. लॅम्बिंग किडिंग प्रोसेस पण याच्याच रिलेटेड आहे. मग शिपच्या यंग मेलला काय म्हणलं जातं, लॅम्ब, आणि गोटच्या जे काय आपलं न्यू बॉर्न होतं त्याला म्हणलं कीड. त्यानंतर पिगच्याला काय म्हणतात, पिगलेट, आणि पोल्ट्रीच्याला म्हणतात चिक. ओके, पिग मध्ये पिगलेट, पोल्ट्री मध्ये चिक. ठीक आहे, आता त्यानंतर यंग मेल आणि यंग फिमेल, इथं काय एवढं महत्वाचं नाही आपल्यासाठी, पण एक ध्यानात ठेवा, यंग मेल मध्ये बुल काप, हिपर काप. हिपर म्हणजे कालबड असते. ठीक आहे, त्यानंतर बफेलो मध्ये बफेलो काप, हिपर काप. त्यानंतर शिप मध्ये मेल लॅम्ब, फिमेल लॅम्ब. त्यानंतर गोट मध्ये मेल किड, फिमेल किड. यंग मध्ये बघतोय आपण हा. त्यानंतर पूर्ण म्हणजे नंतर पार्च्युरेशन झाल्यानंतर त्यांना वेगळी टर्म असते. त्यानंतर थोडेसे मोठे 1 वर्षापर्यंत झाले त्यांना वेगळी टर्म असते, आणि अडल्ट वेगळी असते. त्यानंतर मग बोरलिंग कशाला म्हटलं जातं, यंग मेलला पिंग मध्ये काय म्हणतात, बोरलिंग, आणि फिमेलला काय म्हणतात, फिमेल पिगलेट. त्यानंतर पोल्ट्रीमध्ये कॉकरेल म्हणतात यंग मेलला. पोल्ट्रीमध्ये कॉकरेल, आणि फिमेलला काय म्हणतात, पुलेट. त्यानंतर मेन आता मीटिंग, ऍक्ट ऑफ मीटिंग इन शिप आणि गोट मेनली विचारलं जातं. तर ध्यानात ठेवा, ऍक्ट ऑफ मीटिंग इन कॅटल सर्विंग. त्याच्यानंतर बफेलो मध्ये पण सर्विंग म्हणतात. पण शिप मध्ये काय म्हटलं तर वेगळी कन्सेप्ट आहे, टपिंग. ऍक्ट ऑफ मीटिंग इन शिप इज कॉल्ड टपिंग. आणि गोट मध्ये पण सर्विंग, म्हणजे तीन कॉमन आहे. कॅटल असेल, बफेलो असेल, गोट असेल, पोल्ट्री असेल, यांच्या सगळ्यात ऍक्ट ऑफ मीटिंगला सर्विंग म्हटलं जातं. पण दोन असे जे शिप मध्ये आपण त्याला टपिंग म्हणतो, आणि पिग मध्ये काय म्हणतात, कपलिंग. ओके, त्यानंतर पुढची टर्म पार्च्युरेशन. पार्च्युरेशन म्हणजे काय, आता न्यू बॉर्नला जे काय आपण जन्म दिलाय, ओके, त्या कॅटलने, तर त्यावेळेस त्या टर्मला काय म्हटलं जातं, तर काल्विंग म्हणतो. कॅटल मध्ये काल्विंग म्हटलं जातं, बफेलो मध्ये पण काल्विंग म्हणतात. त्यानंतर आणखी काल्विंग ह्या दोन मध्येच म्हणतात. ठीक आहे, आता शिप मध्ये लॅम्ब म्हणजे आपला न्यू बॉर्न जन्माला आला त्यामुळे त्या प्रोसेसला लॅम्बिंग म्हणायचं.
आणि गोटमध्ये न्यूबॉर्न किडा जन्माला आलाय म्हणून त्याला किडिंग म्हणायचं. लॅम्बिंग शिपमध्ये, किडिंग गोटमध्ये. त्यानंतर पिग मध्ये काय आहे तर फरोईंग. पिग मध्ये जी काय पार्च्युरेशन प्रोसेस असते त्याला फरोईंग म्हटलं जातं. आणि पोल्ट्री मध्ये हॅचिंग. ओके, बाहेर जे काय आपलं पिल्लू बाहेर येतं त्या अंड्यातून त्याला काय म्हटलं जातं हॅचिंग. ठीक आहे. त्यानंतर कॅस्ट्रेटेड मेल, कॅस्ट्रेटेड फिमेल. तर कॅस्ट्रेटेड मेल मध्ये बुलक, आपला बैल, बफेलो मध्ये पण त्याला बुलक असं म्हणतात. ठीक आहे. मग शिप मध्ये काय म्हणतात वेडर. ओके, जी काय कॅस्ट्रेटेड केलंय आपण, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी काय तर ती पूर्णपणे कट करून टाकलेली आहे, तर त्यावेळेस त्या कॅस्ट्रेटेड मेलला शिप मध्ये वेडर म्हणताय. गोट मध्ये बक म्हटलं जातं. त्यानंतर पिग मध्ये हॉक स्टेज आणि आपल्या पोल्ट्रीमध्ये कॅपॉन. कॅस्ट्रेटेड मेलला काय म्हणलं तर कॅपॉन. त्यानंतर बाकीच्या सगळ्या ज्या फिमेल आहेत त्यांना एकच टर्म आहे स्पाइड. ओके, त्यानंतर कॅस्ट्रेटेड फिमेलला काय म्हणलं तर स्पाइड. आता मीटला काय म्हणायचं, कॅटल मध्ये मीटला काय म्हणतात बीफ. त्यानंतर बफेलो मध्ये बफिन. ओके, शिप मध्ये काय म्हटलं तर मेनली मटन. आता तुम्ही म्हणता मटन खायला चाललोय, चिकन खायला चाललोय, जे बऱ्यापैकी खात आहे त्यांना थोडाफार फरक याच्यातला माहित असेल, मटन म्हणजे काय, चिकन म्हणजे काय. म्हणजे व्हेज असतात त्यांना माहिती नसतंय, तर ध्यानात ठेवा. कॅटलच्या याला बीफ, त्यानंतर बफेलोच्या याला बफर, त्यानंतर शिपच्या याला मटन म्हटलं जातं. काय, मेंढीचं मटण असतंय आणि शेळीचं चिवण असतंय. शेळीचं याला काय म्हणतात मीटला चिवण. त्यानंतर आपलं जे पीकचं असतं त्याला पॉर्क म्हटलं जातं, जे काय ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म मध्ये असतं बऱ्यापैकी पॉर्क. आणि पोल्ट्रीचं काय असतं चिकन. चिकन आणि चिवण मध्ये फरक आहे. पोल्ट्रीच्या मीटला काय म्हटलंय चिकन आणि गोटच्याला काय म्हटलंय चिवण. ओके, त्यानंतर ग्रुप. तर आता कॅटलचा जो ग्रुप असतो त्याला हर्ड म्हणतो आपण. त्यानंतर बफेलोच्याला पण हर्ड म्हटलं जातं. त्यानंतर जो शिपचा आणि गोटचा असतो तो असतो फ्लॉक. शिपचा आणि गोटचा काय असतो फ्लॉक. त्यानंतर पोल्ट्रीचा पण फ्लॉक असतो. आणि ड्रू किंवा हर्ड हा पीकचा असतो. कॅटल, बफेलो आणि आपलं पीक हर्ड. आणि फ्लॉक कशा कशाचे, शिपचा, गोटचा आणि पोल्ट्रीचा, यांचे जे असतात ते असतात फ्लॉक. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर, समजलं काही? कमेंट करा एकदा, समजलंय का नाही तर परत सांगायला इथे. ओके, ठीक आहे. इथपर्यंत टाइम खूप झालाय, आपण एवढंच घेणार नाही तर सगळं डोक्यावरून जाईल. आता आपण मेन बघणार आहे आपला मेन टॉपिक स्ट्रॅटर्जी. ओके, तर स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे काय नाही हे आपण आता याच्यात बघून घेऊया. हम्म. एक मिनिट. हम्म. पेपर 3 ते 4 दिवस राहिलेत फक्त. त्यामुळे आता काय वाचायचं काय नाही, टेस्ट सोडवायची का नाही, पेपरला गेल्यानंतर कसा पूर्णपणे आपला शेड्यूल आहे तर ते फॉलो करायचं. तर आपला जो काय पेपर आहे तर तो फ्रायडेला पहिला 31 तारखेला. ओके, आज 27 तारीख, तर 31 तारखेला तुमचा पेपर आहे पहिला हॉर्टिकल्चरचा, किंवा त्याच वेळेस सिमिलरली फूड टेकचा आहे. ठीक आहे. आता म्हणजे सपोज जर तुम्ही हॉर्टिकल्चरचा फॉर्म भरलाय तर तो 31 तारखेला होईल. त्यानंतर 1 तारखेचा एबीएम पण भरला असेल. मी सांगितलं होतं तुम्हाला बऱ्यापैकी तिन्ही फॉर्म भरायला लावले ते. ज्यांनी भरले त्यांनी वेल अँड गुड, नसन भरले तरी काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही जर टार्गेट केलं ऍग्रिकल्चर मला नीट द्यायचं तर ऍग्रिकल्चर किंवा हॉर्टी ऍग्री मी दोन्ही भरले, दोन्हीवर टार्गेट करायचं तर ते बेटर. ठीक आहे. तर अशा प्रकारे 2 तारखेला आपला ऍग्रिकल्चर ही 3 पेपर. मग आता इथं कसं स्ट्रॅटेजी फॉलो करायची आपल्याला, तर बघा. हम्म. हॉर्टिकल्चर फ्रायडेला आहे, त्यानंतर एबीएम देणार आहे तुम्ही, आणि त्यानंतर संडेला काय देणार आहे 2 तारखेला ऍग्रिकल्चर, जो सगळ्यांसाठी महत्वाचं असणार आहे ऍग्रिकल्चर. ठीक आहे. स्ट्रॅटेजी काय ठेवायची काय नाही त्याच्या अगोदर फक्त शेड्यूल ध्यानात ठेवा. आणि पेपर किती वाजता आहे हा, तर 10 ते 12, त्यामुळे अर्धा ते 1 तास आधी, 1 तास आधी जायचंय. नंतरून पळापळ होते. आता विद्यापीठला जर पेपर असेल तर 2-3 ठिकाणी पेपर होतात. अण्णासाहेबला असेल तिकडे एक्झाम हॉलला असेल, किंवा इकडे सावित्रीबाई फुले हायस्कूलमध्ये असेल, तर 2-3 ठिकाणी असेल तर पळापळ होती सगळ्यांची. त्यामुळं 1-1.5 तास तरी आधी जायचंय. आदल्या दिवशी येत असेल तर चांगलंच आहे. ठीक आहे. तर आता बघा, पहिली तुम्हाला अशी काहीतरी ओएमआर शीट येणार आहे तिथे. त्या ओएमआर शीट काय होतं, तुमचा अभ्यास खूप असतो. ओके, भरपूर सारा रट्टा मारलेला असतो, एक कन्सेप्च्युअल पण समजून घेतलेला असतंय. पण शेवटला आपण आहे ना ज्या दिवशी
काहीच नाही करायला पाहिजे, एक रिलॅक्स मोड मध्ये तुमचं कूल माइंडसेट ठेवायला पाहिजे. त्याच वेळेस घाई करतो आणि इथं चुका करतो, आणि ह्या चुका जर इथं भारताना झाल्या का त्याचा परिणाम हा इकडच्या तुमच्या 200 क्वेश्चन होतो. आणि 200 क्वेश्चन एकदा गडबडले की मग आपला खेळ खंडोबा होतो. त्यामुळं हे सगळं जर तुम्हाला नीट व्हायचं असेल तर थोडंसं फक्त तुम्ही रिलॅक्स माइंड सेट मध्ये जायचंय. म्हणजे त्या दिवशी सकाळी तुम्ही नाही अभ्यास केला तरी चालेल, पण रिलॅक्स राहणं खूप गरजेचं आहे. कारण तुमचा 5-6 महिने किंवा वर्षाचा अभ्यास आठवण्यासाठी तुमचं माइंड फ्रेश असणं गरजेचं आहे. तर पहिली गोष्ट इथं ध्यानात ठेवा, आन्सर शीट नंबर आहे. नाही समजलं तुम्हाला तिथं एक्झामिनरला विचारा, ते सगळं सांगतात तुम्हाला काय काय भरायचंय. आन्सर शीट नंबर टाकायचा आहे याच्याशी. त्यानंतर एक्झाम शीट नंबर सगळ्यात महत्वाचा आपल्यासाठी. तर बघा, एक्झाम शीट नंबर मध्ये आता हे सपोज एक्झाम्पल देतो मी फक्त, हा कोणाचा नंबर नाही. तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 झिरो पासून सुरुवात आहे तुमच्या नंबरची, झिरो पासून हा. त्यामुळं पहिलं करताना काय करायचंय, तर पहिला झिरो हा कधी पण इथे आता दिसत नाहीये. ठीक आहे, आपण काय बघत होतो की जो काय आपला एक्झाम सीट नंबर आहे तुमच्या हॉल तिकीटवर दिलेला आहे, ठीक आहे, तो झिरो पासून स्टार्टिंग आहे. आणि झिरोची लाईन ही कधी पण आतापर्यंतच्या जे काय ओएमआर शीट आले तिथं वरती असतो. त्यामुळे पहिला झिरो तुम्हाला वाटतं 1, 2, 3 असेल, त्यामुळे पटकन झिरो खाली करून टाकतात. आणि बऱ्याच कॅन्डिडेटच्या बाबतीत झालंय, त्यामुळे झिरो कुठे वरतीच असतो, तर त्यामुळे वरती तो करायचा आहे. खाली असेल तर खाली पण ठीक आहे. आणि त्यानंतर मग 1 कुठे, 2 कुठे, 3 तुमचा जो काय नंबर आहे तर तो नीट बघून घ्यायचा, आणि त्यानुसारच मग तिथं काय करायचंय ती फिल करून टाकायचं आहे. आता हे फिल करताना तो बाहेर गेला नाही पाहिजे नंबर या पूर्ण सर्कलच्या. त्या खूप बारीक गोष्टी पण मॅटर करतात, त्यामुळे जरा थोडंसं लक्ष ठेवायचं याच्यावरती. ठीक आहे, त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला कोड असणार आहे तिथं तुमच्या एक पेपर हॉल तिकीट वरती, तो टाकायचा आहे. नाही सापडला तर त्या सरांना विचारा. त्यानंतर सीईटी सब्जेक्ट फॅकल्टी कोणती तुमची, ABCD तर कोड इथे टाकायचा आहे. त्यानंतर इथे फिल करायचंय. ठीक आहे, कारण आपल्या ओएमआर शीट जी असते ती स्कॅन होत असते, आणि त्यामुळे तुम्ही जे काही गोल राऊंड करताय ब्लॅक पेननी, तर तेच मेनली तिथं काय होत असतं, काउंट होत असतं. त्यामुळे हे जरी एक वेळेस नंबर खालीवर झाला लिहिताना तरी चालेल, पण हे जे काय तुम्ही ब्लॅक फिल करताय तर ते चुकलं नाही पाहिजे. पण पहिली गोष्ट चूक होतच कामा नाही. त्यामुळे भरताना तुम्हाला 5 मिनिटं पहिलीच एक्स्ट्रा असतात. जे काय पेपर ऍक्च्युअली चालू व्हायचा त्या टाइमच्या आधीच 5-10 मिनिटं दिलेला असतो, त्यावेळेस हे नीट भरून घ्यायचंय रिलॅक्स मध्ये. ओके, त्यानंतर टेस्ट बुकलेट कोड तुम्हाला कोणता संच आलाय, ABCD जो कोणता आलाय, तर त्यानुसार तुम्ही काय करायचंय तिथे फिल करायचंय, आणि त्यानंतर खाली ABCD मध्ये राऊंड करायचं आहे. त्यानंतर तुमची सिग्नेचर आहे, त्या सिग्नेचर तुमच्याच जागी करायची, इथे खाली इन्व्हिजिलेटरच्या जागेवर करायची नाही. आणि डेट कोणती ती टाकायची. ठीक आहे, आता डेट साठी पण कॉलम केलेला आहे. त्यानंतर इथे तुमचं सरनेम असणार आहे पहिलं, हे ध्यानात ठेवा. सरनेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम, सरनेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम, अशा प्रकारे तुमचा पेपर फिल करायचा आहे. त्यानंतर तुमच्या ऍक्च्युअल बेल वाजल्यानंतर हा पेपर चालू होईल. ठीक आहे, याच्यामध्ये 200 ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत, 200 ऑब्जेक्टिव्ह असतील, बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला 2 तास असणार आहे, किती, 2 तास, आणि निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे सपोज शेवटला तुमचा टाइम संपत आलाय आणि तुमचे 10-20 क्वेश्चन सोडवायचे राहिलेत किंवा डिफिकल्ट तुम्ही काही सोडवायचं ठेवलंय, तर येताना सगळ्याला राऊंड करून यायचे. ठीक आहे, येताना सगळ्याला राऊंड करून यायचे. एकही प्रश्न रिकामा सोडायचा नाही उत्तर. ओके, एकाचही उत्तर रिकामा सोडायचं नाही, कारण निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे जेवढे काही क्वेश्चन राहिले त्यातले 1-2 जरी आपला टोला लागला तर आपल्याला, जर बरोबर आलं बाय चान्स, तर आपला तिथे तेवढा स्कोर वाढेल. त्यामुळे 2-4 जर सोडवायचे राहिले तर तिथे काय करायचं, मार्क करून यायचंय. ठीक आहे, सोडून यायचे तेवढे, 200च्या 200ला गोल दिसले पाहिजे. ओके, इथपर्यंत क्लिअर. पहिली गोष्ट, तुमचा पेपर 2 तासात कव्हर झाला पाहिजे पूर्ण, अशाच प्रकारे तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आता त्यानंतर पुढचं स्ट्रॅटेजी सांगतो, त्याच्या आधी हे एक इन्स्ट्रक्शन दिल्यात, त्यामधलं मेन आपल्याला काय न्यायचंय, तर एक तर हॉल तिकीट. ओके, हॉल तिकीट न्यायचंय मेन. एक्झामिनेशन हॉल मधलं काय काय न्यायचंय, ऍडमिट कार्ड, जे तुमचं कोणतं आहे, तुम्हाला जे काय ऍडमिट कार्ड त्याच, नाही तर हॉर्टिकल्चरला ऍग्रिकल्चरचं घेऊन जाशान, ऍग्रिकल्चरला परत याचं, तिथं गेल्यावर पळापळ होणार. त्यामुळे जे ऍग्रिकल्चरचं पेपरला ऍग्रिकल्चरचं, हॉर्टिकल्चरला हॉर्टिकल्चरचं, ABM ला ABM चं ऍडमिट कार्ड सोबत घेऊन जायचंय. प्रिंट असली किंवा झेरॉक्स असलं तरी चालतं, असा काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, व्हॅलिड ओरिजिनल फोटो आयडेंटिटी प्रूफ, मग तुमचं आधार कार्ड असेल, आधार असेल तर बाकीच्याची गरज नाही, पण सोबत एखादं तुमचं कॉलेजचं का आयडी असलं तरी चालेल. ओके, आधार आणि कॉलेजचं का आयडी घेऊन जा, तेवढ्यामध्ये तुमचं काम होऊन जाईल. त्यानंतर ब्लॅक बॉल पॉइंट पेन, हे एक सोडून 2 पेन घेऊन जावा. तिथे गेल्यानंतर एखादा चालला नाही, दुसऱ्या का मागायला गेलं तर त्याच्याकडे एखादाच असतो, त्यामुळे तो काय आपल्याला देत नाही. तर त्यामुळे 2 पेन तरी घेऊन जा. एवढा अभ्यास केलाय त्यामुळे 1 पेन एक्स्ट्रा ठेवायचा आहे.
ठीक आहे. ते ब्लॅक बॉल पेन न्यायचे, जेल पेन न्यायचा नाही. त्यात रेनॉल्डचा एक पेन आहे कोणता तरी मस्त, त्याचं नाव ध्यानात नाही मला आता, तुम्हाला नाव मी पाठवेल वाटलं तर ग्रुपवरती. तर तसा पेन ब्लॅक पेन, कारण त्याने पटकन तुमचा गोल पूर्णपणे फिल होत असतोय. ठीक आहे, असा पेन न्या. आता इथे नाही, हा हा रेनॉल्डचा आहे वाटतं, रोल्टिओ म्हणून. ओके, रोल्टिओ पेन आहे हा, तुम्ही वापरला तरी चालेल, बेटर आहे हा पण. किंवा ब्लॅक बॉल पेन, तुम्हाला ज्याची सवय तो वापरला तरी चालेल. त्यानंतर पुढचं इलेक्ट्रॉनिक गॅजेट किंवा डिजिटल वॉच बीच असेल आतमध्ये न्यायचं नाहीये. आणि 30 मिनिटं पण आपण 1 तास आधी जाऊन बसायचे, काय होत नाही, लवकर गेल्याने काय प्रॉब्लेम होत नाही, उलट आपण नीट शांत बसून जरा चिंतन मनन तुमचं काय करायचं ते करून डायरेक्ट पेपरला जाऊ शकताय. ठीक आहे. आणि याच्यानंतर महत्वाचं इथं काय नाही, ब्लॅक बॉल पॉईंट पेन असणं गरजेचं आहे, OMR ते नीट भरायचं, एवढंच इन्स्ट्रक्शन आहे. असणं सोबत काय, ऍडमिट कार्ड, ज्या वेळेस आपला जो पेपर आहे त्याचं ऍडमिट कार्ड, एक ब्लॅक बॉल पेन, त्यानंतर बॉटल नेली पाण्याची ट्रान्सपरंट, ती एक चालेल पाणी पिण्यासाठी, एवढं सोबत असताना एक आयडेंटिटी प्रूफ, कॉलेजचा आयडी आणि आधार कार्ड. ठीक आहे. हम्म. आता बघा. हम्म. आपल्याकडे टाइम किती आहे, 200 ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके. त्यानंतर 2 तास आहे, म्हणजेच 120 मिनिट, बरोबर. 120 मिनिट. तर पहिल्या पहिल्या हाफ आवर मध्ये तुमचे किती झाले पाहिजे, 60 ऑब्जेक्टिव्ह तरी सोडून झाले पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या 1 हावर मध्ये 120 ऑब्जेक्टिव्ह सोडून झाले पाहिजे. त्यानंतर दीड हावर मध्ये पुढचं, ओके, इथे 180 ऑब्जेक्टिव्ह. आणि जो काय लास्ट असेल, लास्ट हावर, ओके, लास्ट हाफ हावर, तर त्याच्यामध्ये हे 20 ऑब्जेक्टिव्ह आणि प्लस तुम्ही मागे जे काय, आता पेपर सोडवताना कशी स्ट्रॅटेजी ठेवायची आहे, तर पहिली गोष्ट, जेव्हा टाइम चालू होईल तेव्हापासून तुम्हाला जे काय महत्वाचे, म्हणजे सगळं शुअर अँड शॉर्ट आपल्या जवळपास काय असतं, 50% सोपे, 30% मीडियम, 20% हार्ड क्वेश्चन असतात. त्यातले हे 80% क्वेश्चन जे आहे ना, पहिल्या राऊंड मध्ये कम्प्लीट करून घ्यायचे. तर फर्स्ट राऊंड मध्ये तुम्ही जेव्हा चाललेत हे सोडवत, मी तुम्हाला सांगितलं हाफ आवर मध्ये 60 ऑब्जेक्टिव्ह पर्यंत कम्प्लीट करायचं, तिथून पुढे 120, तिथून पुढे 180. का बरं, तर शेवटला आपल्याला 10-15 मिनिटं पाहिजे, ज्यावेळेस आपले जे काही जे कन्फ्युजन 50-50 वाले किंवा डिफिकल्ट क्वेश्चन आहे त्याला एकदा 20-25 मिनिटं शेवटचे हे आपल्याकडे पाहिजे शिल्लक, कारण तिथं वेळ आपल्याला हवाय. कारण तुम्ही जर पहिल्या राऊंड मध्ये, सपोज फर्स्ट राऊंड मध्ये एखादा प्रश्न अवघड आला आणि तिथं विचार करत बसला, तर आपल्याला कळतच नाही, 5-10 मिनिटं किंवा 2-4 मिनिटं तरी निघून जातात त्या जागेवरती, नक्की उत्तर लिहू का नको, लिहू का नको. त्यामुळे पहिल्या याच्यामध्ये जवळपास 150 ते 160 हे आपले प्रश्न, हे शुअर शॉट आपल्याला 150 तरी किमान हे पहिल्या राऊंड मध्ये कंप्लीट होतात आपले, 150 ते 160 पर्यंत, की जे आपण अभ्यास केलाय ना, तर हे सोपे सोपे क्वेश्चन आपले येऊन जातात. आणि मग त्यानंतर सोडवतानाच काय करायचंय, जर तुम्हाला वाटतंय की मला माझ्याच्यानी मी हे वाचलेलंच नाही प्रश्न किंवा मला सुटणारच नाही, त्याला अशी फुली मारून ठेवायची त्या क्वेश्चनला, म्हणजे जे काही बुकलेट असणार आहे आपलं क्वेश्चन पेपर, त्याच्यावरती फक्त एवढी साईन मारून ठेवा, त्या तिथे आकड्यापासून, म्हणजे आता सपोज 10 नंबरचा प्रश्न आहे, तो येत नाही, तर तिथं फुली करून ठेवा, का मला हा येतच नाही, मला काही, मी याचा विचार करणार नाही जास्त. आणि दुसरे असतात 50-50, का हे पण आहे, ए पण आहे आणि सी पण आहे, किंवा बी पण आहे, डी पण आहे, असं 2 ऑप्शन मध्ये गडबड असते, त्याला फक्त असं गोल करून ठेवायचंय, त्या प्रश्नाच्या नंबरला गोल करून ठेवायचं. एकदा तुमच्या पहिल्या राऊंड मध्ये 150 ते 160 क्वेश्चन कंप्लीट झाले की त्यानंतर शेवटचे 20-25 मिनिटांमध्ये तुम्हाला लास्ट हाफ आवर मध्ये जवळपास 15-20 मिनिटं जास्त शिल्लक राहिले पाहिजे, 15-20 मिनिटाच्या वरती. त्यावेळेस काय करायचं, मग हे जे 40 ऑब्जेक्टिव्ह आपले होते, की जे जरा म्हणजे खूपच डिफिकल्ट आहे किंवा त्याच्यात 50-50 आहे, तर असे क्वेश्चन या लास्ट 20 मिनिट मध्ये सोडवायचे. याचा परिणाम काय होतो, कारण जर तुम्ही पहिल्यापासून डिफिकल्ट आणि कन्फ्युजन जर क्वेश्चन पण सोबत सोडवत चालले, तर वेळ जातो, आणि शेवटला जरी सोपे क्वेश्चन असले तरी आपले 10-20 क्वेश्चन सोडवायचे राहून जातात. आणि मी बऱ्यापैकी टॉपर, म्हणजे 2 वर्ष कॉलेजला जाऊन मुलांना स्ट्रॅटेजी सांगितल्या, त्यानंतर आल्यानंतर मुलांनी सकाळचं वाचणं, इथं आल्यानंतर हॉलच्या बाहेर वाचत राहणं, किंवा पहिल्यापासून सोडवत जाणं, आणि शेवटला मग अशी मेथड न वापरल्यामुळे त्यांचे शेवटला 10-20-30 क्वेश्चन सोडवायचे राहिले, ज्यामुळे त्यांना हे कॉलेज न भेटता किंवा राहुरी न भेटता बाहेरच्या कॉलेजला जावं लागलं. हे न होण्यासाठी, कारण तुम्ही खूप हुशार आहे, तुम्ही बघितलं असेल 8.5-9 वालाच CGPA असणारे मुलं पण कधी कधी त्यांना MCR मध्ये कमी मार्क भेटतात, आणि 7.5-8 वाले पण मुलांना चांगले मार्क पडतात. कारण तुम्ही 2 तासामध्ये काय करतात ना, यावर मॅटर करतं. कोणती पण तुम्ही कोणती पोस्ट बघा, AFO असेल किंवा कोणती पण MCR असेल, MPSC असेल, याच्यामध्ये तुम्ही अभ्यास किती केलाय यापेक्षा त्या 2 तासाचं नियोजन कसं केलंय तुम्ही,
वेळच देत नाही स्वतःला. तुम्ही असं कधी विचार केलाय पेपर आले पाच, शेवटच्या दिवशी, पेपरच्या आदल्या दिवशी असे बसलेत आणि मला ह्या 200 क्वेश्चनचं कसे सोडवायचे, काय करणार आहे मी, याची स्ट्रॅटेजी कधी ठेवली? डायरेक्ट अभ्यास करत 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 राहता आणि पेपरला जाऊन पेपर सोडवाय बसता. त्यावेळेस 2 तासात तुम्ही आता काय करायचं हे नाही ठरवू शकत. त्यामुळे आधी तुमचा थोडाफार प्लॅन पाहिजे आणि अशा प्रकारे जर असेल तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तेव्हा पहिल्या राऊंडमध्ये 150 ते 160 क्वेश्चन जवळपास आपल्या दीड तासामध्ये सोडून झाले पाहिजे. आणि एक 20-25 मिनिटं तुमच्या शिल्लक राहिले पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं जे डिफिकल्ट आहे त्याला डायरेक्ट फुल्ली मारून ठेवायची आणि जे 50-50 त्याला गोल करायचा का इथं तुम्हाला डाऊट आहे, आणि मग शेवटला हे डाऊट क्लिअर करून घ्यायचे. आणि जे क्वेश्चन नाहीच येत त्याला शेवटला 5 मिनिटांमध्ये गोल करून यायचं, म्हणजे 200 क्वेश्चन तुमचे अशा प्रकारे कम्प्लीट असतील. कारण निगेटिव्ह मार्किंग नाही, परत एकदा सांगितलं. ठीक आहे, आता याच्यानंतर पुढचं. हम्म. आता वाचन काय करायचंय, तर ह्या पुढच्या 4 दिवस, 28, 29, 30, ओके, किंवा 31, तर 3च दिवस राहिले सपोज तुमच्याकडे आता. 3च दिवस. तर आता बघा, 28, 29, 30, त्यातला 30 पण तुमचा हाफ डे किंवा फुल डे हा हॉर्टिकल्चर साठी किंवा पेपरला जाण्यासाठी तिथे लागणार आहे. पण ह्या दिवसामध्ये 30 तारखेला तुम्हाला हॉर्टिकल्चर बऱ्यापैकी रिव्हिजन करून घ्या, कारण मेजर सब्जेक्ट आहे ऍग्रिकल्चरला, पण त्याच्यावर क्वेश्चन पडणार आहे. त्यामुळे 30 तारखेला हाफ डे, अर्धा दिवस, किंवा थोडेसे रात्रभर त्या हॉर्टिकल्चरचा चांगला अभ्यास करून ठेवा. परत ऍग्रिकल्चरला वाचायची गरज नाही तुम्हाला, इथेच तुमचं हे पेपरला क्लिअर होईल. ह्या 2 दिवसामध्ये तुमच्या काय हँड रिटन नोट्स असतील किंवा तुम्ही सुंदा असेल, इसेन्शियल असेल, टॉपर असेल, जी काय नोट्स वाचलेली तर त्याला फक्त एकदा रिव्हिजन 1-1.5 दिवसामध्ये तुमची होऊन जाते. तशा प्रकारे नियोजन करा. ठीक आहे, नवीन काहीच वाचायचं नाही, काहीच घ्यायचं नाही. जे झालं ते शेवट, आता जे आहे त्यालाच फक्त रिव्हिजन द्या, नवीन हातात घेऊच ना. कोणी म्हटलं की हे वाचलं का ते वाचलं का, आता वाचायचंच नाही, ती वेळ नाही आता. आता फक्त तुम्ही जे वाचताय ना तर त्याच्यावरती रिव्हिजन ठेवा. म्हणजेच इसेन्शियल, सुंदा, टॉपर, व्हॉल्यूम, जे काय वाचलंय तुम्ही किंवा कोणतीही नोट्स असेल किंवा काय वाचलं असेल पुस्तक कोणत्याही पब्लिकेशनचं, तर त्याची फक्त रिव्हिजन आता ह्या 2 दिवसामध्ये द्यायची. 1-2 तास त्याच्यातले दिवसभरातले तुम्ही सपोज 1-2 तास जे काय तुम्ही परभणी ऑब्जेक्टिव्ह, अकोला ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा मग SR कांतवा असेल किंवा सपोज टेस्ट दिले असतील, तर त्याच्यामधले जे काय अवघड डिफिकल्ट क्वेश्चन होते तर त्याचे फक्त आन्सर बघून घ्या. कारण का, सोपे सोपे आपल्याला येतात, तेच 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 आपलं बरोबर येऊन जातं. पण अवघड काय ऑब्जेक्टिव्ह असतात की जे तुम्हाला ध्यानात राहिले नसतात, ते तुम्ही टिक करून ठेवलेलं असेल टेस्ट सोडवताना, तेवढे फक्त एकदा बघून घ्या. एखादा तास जरी बघितलं तरी चालेल. आता टेस्ट सोडवायच्या नादी लागू नका, शेवटचे दिवस टेस्ट सोडवायचं नाही. जे काय तुम्ही टेस्ट सोडवलंय त्यातलं फक्त डिफिकल्ट क्वेश्चनचं अनालिसिस किंवा त्याची उत्तरं बघून ठेवा. आणि बाकी जे काय पुस्तकं वाचले त्यातलं फक्त एखाद्या पुस्तकाची रिव्हिजन जी 1-1.5 दिवसात होईल तेवढी कंप्लीट करून घ्या. ज्यांना हॉर्टिकल्चर पेपर नाहीये त्यांनी 28, 29, 30, 31 या 4 दिवसामध्ये बऱ्यापैकी त्यांनी जे काय तुमचे पुस्तक वाचायचं राहिलंय ते रिव्हिजन करा. एखादी टेस्ट सोडवलीच नसेल तर एखादी फक्त मॉक म्हणून द्या, की ज्यामुळे तुमच्या चुका कमी होतील 2 तारखेला. कारण जर हॉर्टिकल्चर पेपर हा असा आहे, 31 तारखेला तुम्ही जो पेपर देणार आहे याच्यातून काय कळणार आहे पहिली गोष्ट, तर याच्यातून 31 तारखेला 2 तासामध्ये तुम्हाला पेपर कव्हर होतोय का नाही हे चेक करता येईल. म्हणजे तुमचा प्रॅक्टिस पेपर म्हणून हे काम करणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, सिली मिस्टेक. सिली मिस्टेक, खूप सोपे सोपे प्रश्न तुम्ही सोडवता है ना. क्वीन ऑफ स्पायसेस, किंग ऑफ स्पायसेस, किंवा तुम्हाला फ्रूट टाईप विचारला, क्लायमेट्रिक कोणते, नॉन क्लायमेट्रिक कोणते, सिंपल सिंपल विचारलं जातं पण तुमच्या घाई गडबडीमध्ये त्याची उत्तरं चुकतात. अशा सिली मिस्टेक 5-6 जरी झाल्या तर तुमचं पूर्णपणे काय होतं, जिथं नंबर लागायचा तिथं न लागतं दुसरीकडे लागतो, किंवा जिथं नंबर लागायचा होता त्या ठिकाणी लागत नाही. हे सगळे क्वेश्चन जे आहेत तर ते सिली मिस्टेकमुळे होतात. त्यामुळे ही सिली मिस्टेक तुम्हाला कमीत कमी करायचं जे आहे तर त्याची प्लॅनिंग जे आहे तर ते 31 तारखेच्या हॉर्टिकल्चरच्या पेपरमधून करता येईल. आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये काय करता येईल, सिरियल नंबर. तर क्वेश्चन आन्सरची काय होतं, पहिले 5 तुम्हाला ते 1 ते 200 आपण OMR शीट दाखवली, तुम्ही 100 किंवा 95 क्वेश्चन पर्यंत आला सपोज, आणि घाई गडबडीमध्ये 96 नंबरचा क्वेश्चन डिफिकल्ट होता किंवा कन्फ्युजन होता, त्यामुळे तुम्ही तो सोडला. ओके, तो नंतरून सोडवणार. पण गोल करताना प्रश्न तुम्ही सिरियल वाईज मधला सोडला, त्यानंतर परत गोल करताना इकडे 96ला पण केलं, 97ला पण केलं, म्हणजे एक एक सिरियल नंबर चुकली तुमची. अशी जर 10-12ची सिरियल चुकली तर तुमचं पूर्णपणे काय होतंय, जो स्कोर यायचा तर त्याच्यापेक्षा स्कोर कमी येऊन जातो, नंबर लागत नाही. असं झालेलं आहे भरपूर जणांचं, 10-12 नंबर सिरियल चुकल्यात एका लाईनवर. ठीक आहे, त्यामुळे सिरियल चुकून द्यायचं नाही. मग मेजर तुम्ही 3 गोष्टी हॉर्टिकल्चरच्या पेपरमधून काय शिकायचंय,
2 तासामध्ये पेपर कव्हर करायचा. सिली मिस्टेक टाळायचे पूर्णपणे, सिली मिस्टेक होऊन द्यायचं नाही. आणि एक सिरियल नंबर चेक करत चालायचे प्रत्येक वेळेस. प्रश्न 2 नंबरचं सोडवताय, 2 नंबरच फिल करायचंय. 11 नंबरचं तर 11च नंबरचं प्रत्येक वेळेस बघून घ्यायचंय. अशा प्रकारे सिलेक्शन हुकतं आणि हे हुकलेलं आहे, याची लाईव्ह एक्झाम्पल पण आहे. त्यामुळे फक्त बघताना सिरियल नंबर आणि इकडे तो OMR शीटवरचा सिरियल नंबर जुळून मगच फिल करायचंय. ठीक आहे. त्यानंतर पुढचं, आता जे प्रश्न येत नाही, कन्फ्युजन आहे, त्याला गोल करा. नंतरून सेकंड राऊंडला ते बघा. त्यानंतर जे डिफिकल्ट आहे, नाहीच जमलं तर शेवटला गोल करून या. इथपर्यंत क्लिअर झालंय. टेस्ट बद्दल पण सांगितलं, पुस्तक कोणते वाचायचे ते पण सांगितलं. त्यानंतर आता हा हॉर्टिकल्चरचा तुम्ही पेपर दिला. हॉर्टिकल्चरचा पेपर दिला सपोज, एक मिनिट. हॉर्टिकल्चरचा पेपर देऊन आले आणि त्यानंतर तो तुम्हाला जर अवघड गेला, ओके, पेपर अवघड गेला तर घाबरायचं कारण नाही. कारण पेपर सेटर वेगवेगळे असणार आहे. ऍग्रिकल्चर मध्ये हॉर्टी काढणार आहे किंवा हॉर्टिकल्चर मध्ये, इथे हॉर्टिकल्चर स्पेशलायझेशन आहे, त्यामुळे डीप मधले क्वेश्चन येऊ शकतात. ते जर आले तर तुम्हाला वाटेल की मला पेपर अवघड गेला, तर असं समजायचं नाही. हे फक्त तुमची प्रॅक्टिस पेपर आहे. चांगला आला तर बेटरच आहे, तुमचा इकडे पण स्कोर येऊन जाईल. पण ह्या पेपरचा परिणाम इथं झाला नाही पाहिजे ऍग्रिकल्चरच्या पेपरवर. म्हणून फॉर्म भरताना हे पेपर देणं गरजेचं असतं. ठीक आहे, कारण आपल्या चुका कळतात. मग हॉर्टिकल्चर पेपरचं काय आलं की जरी पेपर अवघड आला, सोपा आला, तरी त्यामुळं याचा परिणाम ह्या पेपर होऊन द्यायचा नाही. कारण आपलं टार्गेट काय आहे, ऍग्रिकल्चर मेन. त्यामुळे ऍग्रिकल्चर पेपरला फक्त काय करायचं, हॉर्टिकल्चर वाचून गेले 31 तारखेला, म्हणजे 30 तारखेला अगोदर. त्यानंतर पेपरवरून आल्यानंतर कोणते ऑब्जेक्टिव्ह आले आणि ते फक्त त्याचे उत्तर काय होते. जर 10-20 तुम्हाला वाटतं की इथले फक्त बघायला पाहिजे, तेवढं बघून घ्या. कारण 30 प्रश्न परत 5-10 एखादे त्या पेपर मधले आपल्या ऍग्रिकल्चरच्या पेपरला येतात. त्यामुळे तिथल्या तेवढ्या चुका कमी करण्यासाठी एक अर्धा तास तरी तुम्ही हार्डली फक्त कोणते क्वेश्चन होते आठवून फक्त तेवढे त्याचे उत्तर बघा. कारण त्याचा उपयोग तुम्हाला ऍग्रिकल्चर मध्ये 5-10 क्वेश्चन येतात डबल रिपीटला, त्यामुळे तेवढे फक्त बघून घ्यायचे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. मग आता काय झालं, आपण काय काय बघितलं स्ट्रॅटर्जी मध्ये, फक्त रिकॉल करू आणि शेवट करूया इथे. ठीक आहे. पहिली गोष्ट, 2 ते 3 राऊंड मध्ये आपल्याला पेपर सोडायचे. 2 राऊंड सफिशियंट झाले. पहिल्या राऊंड मध्ये 150 ते 160 सोडवले आपण, किंवा तुम्ही जास्तही सोडू शकता, तुम्हाला जशी अॅक्युरसी त्यावरती. पण डिफिकल्ट आणि 50-50 वाले नंतरून सोडवा. ओके, पण त्यासाठी टाइम शिल्लक ठेवायचा आहे. वॉच न्यायचंय सोबत, ज्यामुळे आपल्याला अर्ध्या अर्ध्या तासाला तरी बघत चालायचं का आपल्याला बरोबर आपण तेवढे क्वेश्चन सोडवत चाललोय की नाही. दुसरी गोष्ट, पेपरच्या एक्झामच्या दिवशी सकाळी भरपूर जण काय करतात, रात्रभर खूप जागतात, सकाळी परत उठून वाचत बसतात, एक्झाम हॉलला जाईपर्यंत वाचत राहतात. आणि याच्यामुळे काय होतं, तुमचं माइंड तेवढं रिलॅक्स राहत नाही आणि पेपरला गेल्यानंतर ज्या काही साध्या सुध्या सिली मिस्टेक, सिरियल नंबर चुकणं हे होऊन जातं. त्यामुळे एक माइंड फ्रेश असणं तुमचं गरजेचं आहे. त्यामुळे नाही, पेपरला जायच्या अगोदर 1 तास तरी वाचन किमान वाचायचंच नाहीये आदल्या त्या दिवशी सकाळी. पण जरी तुम्हाला वाटलं 1-1.5 तास वाचायचे, वाचा, पण पेपरला जायच्या आधी 1 तास काहीच वाचायचं नाहीये. एक रिलॅक्स, कुणी वाचत असेल ना तर त्याच्यापासून लांब जाऊन बाजूला थांबा आणि डायरेक्ट पेपरला जावा. थोडंसं बाजूला शांत बसा 1 तास. ओके. त्यानंतर पुढचं, हॉर्टिकल्चरचा पेपर तुम्हाला सांगितलं कसाही गेला तर त्याचा इफेक्ट याच्यावरती होऊन द्यायचा नाही ऍग्रिकल्चरच्या पेपरवर, कारण हा प्रॅक्टिस पेपर म्हणूनच त्याच्याकडे पाहायचंय. आणि त्यानंतर प्रत्येक वेळेस सिरियल नंबर इकडचा क्वेश्चन पेपरचा आणि आन्सर पेपरचा बघत चालायचं आणि त्यानुसारच फक्त फिलअप करायचंय. त्यामुळे सिरीज चुकले नाही पाहिजे. ही एवढी स्ट्रॅटेजी फक्त ध्यानात ठेवल्या आणि काय वाचायचं, टेस्ट काय करायचं एवढं सांगितलंय, ते फॉलो करा, तुमचा रिझल्ट चांगला येईल. ज्यांनी कष्ट प्रामाणिकपणे केलेत, ओके, कन्सेप्ट समजून घेतल्यात, किंवा तुम्ही पूर्णपणे जिथं रट्टा मारायचा तिथं मारलाय, तर तुमचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे फक्त जेवढं सांगितलं तेवढं फॉलो करा आणि त्यानुसार पेपर सोडवा. पेपर नक्की सोपा जाईल. आपल्याला फक्त त्या 2 तासामध्ये योग्य नियोजन केलं तर तुमचा स्कोअर आल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, त्यामुळे अशा प्रकारे प्रॅक्टिस चालू ठेवा, तुमच्या अभ्यासाचे रिव्हिजन चालू ठेवा. आणि तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. पेपर चांगला जावो ही शुभेच्छा तुम्हाला सर्वांना.